नमस्कार. ज्येष्ठ इतिहास संशोधक श्री पांडुरंगजी बलकवडे यांच्या षष्ठाब्दी पूर्तीनिमित्त श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळातर्फे आपली संस्कृती आपला इतिहास ही ई व्याख्यानमाला सध्या सुरू आहे. आज या व्याख्यानमालेत 28वे पुष्प गुंफण्यासाठी आपल्या समोर येणार आहेत निवृत्त एअर मार्शल श्री भूषणजी गोखले. भूषणजींना PVSM म्हणजे परम विशिष्ट सेवा मेडल, AVSM अतिविशिष्ट सेवा मेडल, VM म्हणजे वायुसेना मेडल अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे. भूषणजींनी आपलं प्राथमिक शिक्षण पुण्यामध्ये फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये पूर्ण केलं, प्राथमिक आणि त्यानंतरचं अर्थात महाविद्यालयीन शिक्षण. त्यानंतर ते 1964 साली NDA म्हणजे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये दाखल झाले. तिथलं खडतर प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांची हवाई दलामध्ये निवड झाली आणि तिथून त्यांच्या कारकिर्दीला खऱ्या अर्थाने सैन्य दलातील कारकिर्दीला सुरुवात झाली. लगेचच म्हणजे 1971च्या युद्धात देखील त्यांना भाग घेण्याची संधी मिळाली. या वेळेला त्यांनी पूर्व सीमेवर तसंच पश्चिम सीमेवर दोन्ही ठिकाणी शत्रूच्या हद्दीत मुसंडी मारून मोठा पराक्रम करून दाखवला. त्यानंतरही त्यांची कारकीर्द अनेक ठिकाणी गाजली. त्यामध्ये विशेषतः सियाचीन खोरं असेल त्या ठिकाणी त्यांनी केलेल्या झालेल्या मोहिमेत घेतलेला भाग असेल, कारगिल युद्धामध्ये सुद्धा त्यांचा सहभाग होता. याच्याच बरोबर संसद भवनावर आपल्या 2001 साली जो हल्ला झाला होता त्या हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने ऑपरेशन पराक्रम अशी एक मोहीम केली. त्यामध्ये सुद्धा भूषणजींचा मोठा सहभाग होता. भारताबाहेर म्हणजे इराक किंवा इजिप्त अशा ठिकाणी जाऊन देखील त्यांनी तिथल्या सैन्य दलाला प्रशिक्षण दिलेलं आहे. निवृत्तीनंतर सुद्धा भारत सरकारचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार म्हणून ते कार्यरत आहेत. त्याच्याच बरोबर DRDO म्हणजे डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन याचे देखील ते सल्लागार आहेत. या संरक्षण क्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांचा फार मोठा सहभाग आहे. महाराष्ट्रातील एक शिक्षण क्षेत्रातील नामवंत संस्था महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी याचे अध्यक्ष म्हणून भूषणजी आज जबाबदारी सांभाळत आहेत आणि या सर्व ठिकाणी ते सक्रिय राहून खूप मोठा वेळ त्यासाठी देतात. त्यांचं योगदान फार मोठं आहे या विषयांमधलं. आज भूषणजी आपल्या समोर विषय सादर करणार आहेत राष्ट्रीय सुरक्षा आणि भारतीय हवाई दल. भूषणजी या विषयाचा त्यांचा गाढा अभ्यास आहे. त्याच्याच बरोबर अन्य विषयांमध्ये संगीत आणि वाचन याची देखील त्यांना मोठी आवड आहे. अजून एक वैशिष्ट्य सांगण्यासारखं आहे म्हणजे भूषणजींचे बंधू देखील भारतीय सैन्य दलामध्येच आहेत आणि ह्या दोघा भावांनी फार मोठी कामगिरी आपल्या देशासाठी बजावलेली आहे. तेव्हा आजचं पुष्प सादर करण्यासाठी आम्ही जेव्हा भूषणजींना विचारलं त्यांनी लगेच त्याला संमती दिली आणि आज आपल्या समोर या महत्वपूर्ण विषयाचं व्याख्यान ते सादर करतायत. यासाठी मी भूषणजींचे या ठिकाणी स्वागत करतो, तसंच त्यांचे आभार देखील मानतो आणि त्यांनी आपल्या व्याख्यानाला प्रारंभ करावा अशी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. नमस्कार, मी एअर मार्शल भूषण गोखले आणि आज श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळच्या वतीने जे व्याख्यान होत आहे त्याच्यामध्ये बोलण्याला मला संधी दिल्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. सर्वप्रथम आपल्या देशाचे आद्य पुरुष छत्रपती शिवाजी महाराज त्यांना मी नमन करतो आणि आज ज्येष्ठ इतिहासकार पांडुरंगजी बलकवडे यांच्या षष्ठपूर्ती समारंभाच्या साठी म्हणून आपण जी 60 व्याख्यानं आयोजित केलीत त्यामध्ये श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ
यांच्या वतीने मला इथे बोलवण्यात आलं, याबद्दल मी आपला आभारी आहे. पांडुरंगजी बळकवडे अर्थातच एक चालता बोलता इतिहासच आहेत, आणि त्यामुळे आज या स्मारक मंडळाचे अध्यक्ष माननीय रघुजी राजे अंग्रेज आणि माननीय सुधीरजी थोरात या दोघांचं मी पुन्हा आभार मानतो की मला राष्ट्रीय सुरक्षा आणि त्यात वायुसेनेचं योगदान या विषयावरती बोलण्यासाठी मला पाचारण करण्यात आलंय. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला सांगितलंच आहे की लढाई फक्त जिंकण्यासाठीच असते. बाकीच्या खेळांमध्ये जसं नंबर 2 असतो, रनरअप असतो, तसं या लढाईमध्ये होऊ शकत नाही. कोणी जिंकतो किंवा हरतो, आणि त्यामुळे लढाई म्हणजे जिंकणं हेच सगळ्यांचं लक्ष असतं. आणि त्यामुळे आपण जेव्हा बघतो की लढाई होते, पण ती लढाईचा उद्देश काय असतो? लढाईचा उद्देश असतो की खरं पाहिलं तर शांतता राहणं. कारण सारखंच जर एखाद्या देशामध्ये लढाई होत राहिली, अस्थिरता असली, जसं आता अफगाणिस्तानमध्ये, सिरियामध्ये आहे आणि कित्येक आफ्रिकन नेशनमध्ये की सारखी नुसती मारामाऱ्या चालू आहेत, मग त्या ठिकाणी अस्थिरता असल्यामुळे त्या देशाची प्रगतीच होऊ शकत नाही. त्यामुळे लढाईचा उद्देश असतो की आपल्या टर्म्स वरती कशी लढाई थांबवायची आणि त्याप्रमाणे कशी शांतता प्रस्थापित करायची. आणि त्यामुळे वॉर अँड पीस जे म्हणतात, हा एक फार महत्वाचा मुद्दा सगळ्यात लक्षात ठेवला पाहिजे. आणि आपल्या पद्धतीने जर पीस करायची असली तर आमचे सगळ्यांना, संबंध देशाला सशस्त्र व्हायला पाहिजे. आणि त्यामुळे आपण बघतो की कित्येक पौराणिक काळापासून लढाया होतच राहिल्यात. आपण रामायण महाभारतात बघतो किंवा ग्रीक आणि रोमन एम्पायर मध्ये सुद्धा बघतो, अशा कित्येक लढाया झालेल्या आहेत. म्हणजे मला वाटतं आतापर्यंत जवळजवळ 4000च्या वरती निरनिराळ्या तऱ्हेच्या लढाया झालेल्या आहेत, काही मोठ्या काही छोट्या. पण तुम्ही बघाल तर जेव्हा पहिलं महायुद्ध झालं त्याच्यामध्ये 38 मिलियन, म्हणजे जवळजवळ संबंध जगाच्या 2% पॉप्युलेशन त्यावेळेला त्यांना प्राण गमवावे लागले. आणि तेच दुसऱ्या वर्ल्ड वॉर मध्ये अजूनही जास्त 80 मिलियन, म्हणजे जवळजवळ 3.5% म्हणतात. आणि त्याचं कारण होतं की त्यावेळेला ॲटॉमिक बॉम्ब वापरला गेला. आणि त्यामुळे नुसते सोल्जर गेले नाहीत, पण त्याच्याबरोबर कित्येक सिव्हिलियन पण गेले, हकनाक त्यांचं पण मृत्यू त्यांना आला. आणि भारतामध्ये काही वेगळं नाही. आपण जर आपल्या स्वातंत्र्यानंतर बघितलं तर पाकिस्तान बरोबर अगदी 47-48 मध्ये झालं, 65 मध्ये झालं, बांगलादेशचं झालं, सियाचीन, कारगिल, पराक्रम असे कित्येक झाले. त्याप्रमाणे चायना बरोबर सुद्धा 62 युद्ध, आणि त्याप्रमाणे मी लिहिलंय तसं अगदी आज लडाख मध्ये जे चालू आहे ते सुद्धा, आणि बाकीची पण काय काय होती, हैदराबाद, गोवा, सेशेल्स, श्रीलंका, मालदीव्स. आणि तुम्ही बघाल तर ह्या सगळ्यांमध्ये सुद्धा जवळजवळ 26,000 आपले शूरवीर वीरगतीला पोहोचले. आणि त्यामुळे जेव्हा आज आपण सर्वात जास्त नजर आहे आपली ती म्हणजे टेररिझम ज्याला म्हणतात, त्याच्यामध्ये सुद्धा कित्येक आपले सिक्युरिटीचे पर्सनल असतात, मग त्यात काही पोलीसचे असतील किंवा त्याच्यामध्ये आपल्या सेनाचे असतील किंवा BSFचे, असे बरेच जण असतात. त्यांचे पण जवळजवळ 25,000 आतापर्यंत वीरगतीला गेलेत. अर्थात आपण कित्येक असे जे आतंकवादी आहेत त्यांना पण आपण कंठस्थान केलेलं आहे. पण तुम्ही बघाल की याच्यामध्ये सिव्हिलियन सुद्धा खूप जातात. आणि त्यामुळे हा एक नवीन प्रकारचा जो वॉरफेअर आहे त्याची सुद्धा आपण त्याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे. मी तुम्हाला मुद्दा म्हणून खूप वर्षापूर्वी नेतोय, ज्याला स्टोन एज म्हणतात. कित्येक वर्षांपूर्वी जेव्हा कुठली काही शस्त्र नव्हती, तेव्हा एकमेकाच्या बरोबर लढाई असली तर फक्त कुस्ती करायची, एकमेकाला मारायचं किंवा एखादा दगड घ्यायचं आणि त्या डोक्यात घालायचं. पण तेच जेव्हा आयर्न एज आलं, जेव्हा लोखंडाचं आलं, तेव्हा पहिल्यांदा बाण आणि एक प्रकारचे आपल्याला जे दूर असे फेकणारे असे भाले असतात. आता इथे भाल्याचं चित्र आहे.
आणि त्या बाण त्याला जर तुम्ही विषारी असं काही जर त्याच्या पुढे लावलं तर जे आफ्रिकेमधले पिग्मीज 4 फूट उंचीचे ते सुद्धा कुठल्या 6-6.5 फूट ब्रिटिश माणसांना सुद्धा मारू शकत होते. आणि त्यामुळे ज्याला आपण स्टँड ऑफ केपेबिलिटी इंग्लिशमध्ये म्हणतो, म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला जवळ यायची जरूर नाही, जशी स्टोन एज मध्ये यायची, कुस्ती करायला जरूर यायची. आता तुम्ही 100 फुटावरती 200 फुटावरती जसं जसं अजून संशोधन वाढलं तसं कित्येक मैलापासून तुम्ही अशी तऱ्हेची हत्यारं दुसऱ्यांवरती लादू शकता. आणि त्यामुळे हा एक महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवला पाहिजे, कशी टेक्नॉलॉजी आज आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी करू देते. आणि ह्याचा उल्लेख नंतर येईलच. आता मी मुद्दामून आपल्या भारतीय वायुसेनेकडे वळतो. तर आपल्या माहिती आहे की आपल्या सुद्धा भारताच्या संस्कृतीमध्ये आपण बघितलंय की विमानशास्त्र होतं, पुष्पक विमान होतं. आणि शिवकर तळपदे जे मुंबईचे गिरगावमध्ये राहणारे, त्यांनी 1895 मध्ये एक चौपाटीमध्ये एक विमान त्यांनी खरं पाहिलं तर उडवलं होतं. पण त्याच्यावरती एक फिल्म पण झाली हवाईजादा म्हणून, त्याच्यामध्ये आयुष्मान खुरानाने काम केलेलं आहे. पण दुर्दैव असं की त्याचे काही पुरावे, जे सायंटिफिक पुरावे लागतात ते नाहीत. आणि त्यामुळे अजूनही लोक कुठल्याही देशामधले त्यांना मान्यता देत नाहीत की त्यांनी जे काही विमान उडवलं ते खरं पाहिलं तर सुरुवातीचं पहिलं विमान. आणि त्यामुळे आज जो सगळ्यांना जे क्रेडिट जातं ते राईट ब्रदर्सना. आणि 1903 मध्ये त्यांनी अमेरिकेमध्ये पहिल्यांदा विमान उडवलं. अर्थात पहिलं विमान फक्त काही सेकंदच वरती होतं, पण त्याच्यानंतर खूप मोठी एक प्रकारची या विमानशास्त्रामध्ये खूप उडी झाली. आणि आज आपण बघतोय की आज कित्येक जण आपण विमानात प्रवास करतो. आणि ह्याचे मुख्य दोन मी नेहमी सांगत असतो की त्याचे मुख्य जे ज्याला ॲट्रिब्यूट म्हणतो किंवा ज्याच्यामुळे का ह्याचे महत्व वाढलं, तर इतके दिवस आपल्याला टेकडीच्या पलीकडे काय आहे दिसत नव्हतं. जेव्हा आर्मीचे लोक किंवा ज्याला आपण सोल्जर्स जे पलीकडच्या साईडला कोण एनिमी आहे त्याला बघायचं असलं तर काही त्यांच्याकडे फक्त एखादा माणूस कुठे डोंगराच्या वरती चढून बघत होता. पण आता विमानाच्या मुळे आपण पलीकडे जाऊन सगळं काही बघू शकतो. आणि त्यामुळे एक त्याला तिसरी डायमेन्शन म्हणतात ती आली. आणि त्याचप्रमाणे आज बघतो तर आपण सटकन विमानाच्या वेगामुळे जे काही दुरी असते ती आता खूपच आपण थोड्याच वेळामध्ये त्याला आपण इकडून तिकडे जाऊ शकतो. आणि त्यामुळे ज्याला आपण म्हणतो की डिस्टन्स अँड टाइम हॅज गॉट कम्प्रेस्ड. पण प्रत्येक हा जो शोध असतो त्याच्यामध्ये नेहमीच काही ना काही कारणाने तो आपण सैन्यामध्ये किंवा शस्त्रांमध्ये वापरतो. आणि त्यामुळे असं एकाने म्हणलंय की जेव्हा आपण एकमेकाच्या जवळ येतोय, जसं अमेरिकेला आपण 14 तास 15 तासामध्ये जाऊ शकतो, पण ऍक्च्युली पीपल जे एकमेकाच्या बरोबर राहण्यासाठी म्हणून ह्या सगळे शोध लागले तेच खरं एकमेकापासून दूर जात आहेत. कारण ह्याच्यातल्या सगळ्या ज्या काही गोष्टी आपण ज्या त्याच्यात आत्मसात करतो ते आपल्याला एकमेकाच्या विरुद्ध वापरण्यासाठी म्हणून करतो. आणि त्यामुळे प्रत्येक जे काही सायंटिफिक असं काही संशोधन होतं तर ते आमच्या सैन्यामध्ये पहिल्यांदा येतं. आणि त्यामुळे बघाल तर फक्त 10 वर्षातच म्हणजे फर्स्ट वर्ल्ड वॉर जेव्हा सुरू झालं तेव्हा पहिल्यांदा विमान वापरण्यात आलं. आणि ते सुद्धा जर्मन आणि फ्रेंच, जेव्हा एक सिगफ्रीड लाईन म्हणून आहे जिथे कॉन्क्रीटचे बंकर्स होते आणि जर्मन त्याच्या पलीकडे होते, त्यांना वाटत होतं की आपल्याला आता सगळं सेफ आहे, आपल्याला कोण काय मारणार. पण अशा वेळेला हे ब्रिटिश विमानं वरतून आली आणि त्यांनी चक्क आपले जे हँड ग्रेनेड असतात ते वरतून फेकले. त्यावेळेला बॉम्ब नव्हते आणि ते फेकले आणि त्यामुळे जर्मन लोक तिथून हारले. आणि अशा तऱ्हेने ज्याला आम्ही रेव्होल्युशन इन मिलिटरी अफेअर्स असं म्हणतो, अशा तऱ्हेच्या रेव्होल्युशन मिलिटरी अफेअर्स फार महत्वाच्या असतात. म्हणलं तसं स्टोन एज आणि आयर्न एज मध्ये भाले वगैरे आले, दॅट वॉज द फर्स्ट वन. मग व्हील आले ज्याच्यामुळे आपण रथ चालवू शकलो. तसेच चायनामध्ये कॉर्डाईट आल्यामुळे आपण सगळ्या प्रकारचे दारुगोळा झाला. सबमरीन आली. अशा तऱ्हेचे आणि अर्थात विमान तो तर सर्वात जास्त आहे ते म्हणजे मायक्रोचिप, ज्याच्यावरती आपण खूपच आता सायबर वॉर ह्या सगळ्या गोष्टी करू शकतो. आणि अशा तऱ्हेच्या रेव्होल्युशन इन मिलिटरी अफेअर्स फार महत्वाच्या असतात. आणि दुसरे दोन इम्पॉर्टंट गोष्टी आमच्या वायुसेनेच्या असतात त्या म्हणजे इट इज इनहेरंटली ऑफेन्सिव्ह. तुम्ही असं त्याला मागे धरून शकत नाहीत.
आणि त्याचा फायदा तुम्ही जर घेतला तरच त्याचा फायदा म्हणजे आपल्या देशाला होऊ शकतो, की ती अशी आक्रमकता त्याची जी आहे ती वापरली पाहिजे. आणि त्याचप्रमाणे दुसरा म्हणजे की त्याच्यामुळे कित्येक असे बदल संबंध घडू शकतात आणि त्याचे उदाहरण मी तुम्हाला थोडक्यात देतोच आहे. आता हे बघाल तुम्ही, आम्ही जेव्हा कारगिलमध्ये ज्या वेळेला LGB वापरण्याचा थाट घातला होता, त्यावेळेला आम्ही हे मुद्दामून पोखरणमध्ये टार्गेट केलेलं होतं आणि त्याच्यावरती लेझर गाइडेड बॉम्ब. आणि हे तुम्हाला दाखवण्याचं कारण असं की बेसिकली आम्ही ऑफेन्सिव्ह कसे असतो वायुसेनेमध्ये ह्याच्यासाठी म्हणून. आणि आता स्ट्रॅटेजिक इफेक्ट तुम्ही बघितलं तर विमानच स्वतः एक शस्त्र म्हणून वापरलं गेलं. जेव्हा 9/11 आपण ज्याला म्हणतो, अमेरिकेमध्ये जेव्हा ते फ्रीडम त्यांचे जे वर्ल्ड टॉवर्स होते त्याच्यामध्येच ते गेले. आणि त्यामुळे इतके दिवस मला वाटत होते, मी सुद्धा अमेरिकेमध्ये होतो आणि त्यावेळेला त्यांना सांगत होतो की पाकिस्तान आमच्या शेजारी आहे, तिथे सगळे काही टेररिस्ट सगळे तिथे शिकतात आणि संबंध जगाला त्रास देणार आहेत, पण ते काही मानायला तयार नव्हते. जेव्हा असं झालं तेव्हाच अमेरिकेने मग संबंध जगभर एक टेररिझमच्या विरुद्ध म्हणून असं एक वॉर डिक्लेअर केलं. आणि खालचं जे तुम्ही 2 चित्र बघाल तर LTT म्हणजे टॅमिलचे जे तिथे श्रीलंकेमध्ये होते, त्यांनी छोटी विमानं आणि अशा तऱ्हेचे छोटी बॉम्ब्स वापरले आणि जवळजवळ 3 वर्ष श्रीलंकेला नाकी नऊ आणलं होतं. त्यांच्या बंदरांवरती, त्यांच्या फॅक्टरीजवरती सगळीकडे ते विमानां ते बॉम्ब टाकायचे आणि हळूच जाऊन झाडांखाली जाऊन लपून बसायचे. आणि अशा तऱ्हेचं विमानच्या वरनं तुम्ही दुसऱ्या देशांना नामोहरण करू शकता. आणि हा इफेक्ट आपण जेव्हा कुठल्याही प्रकारचे डिसिजन घेतो, हा लक्षात ठेवला पाहिजे. आणि त्याची उदाहरणं आपल्याला आपल्या पुढच्या इतिहासामध्ये दिसतील. आणि त्याचप्रमाणे जसं विमानामध्ये पायलट असतो, तसे पायलट विरहित विमानं सुद्धा सुरू झाली. आणि आता 2018 मध्ये खरं पाहिलं तर 100 वर्ष झाली होती. हे डावीकडचं जे चित्र आहे ते टार्गेट्स म्हणून वापरले जायचे. म्हणजे आपले जे भूदलातले जे असतात ते त्यांच्यावरती गोळ्या मारून कशी विमानं पाडायचं त्याच्यासाठी शिकत होते. पण हे उजवीकडचं जे आहे ते प्रेडेटर ज्याला म्हणतो आपण, त्याच्यामध्ये आता हे जे तुम्ही जर फिल्म बघितलीत तर इतकी ॲक्युरसी असते ह्याची की त्याच्यामुळे ते अगदी पिन पॉइंट ॲक्युरसी, म्हणजे मी आता दाखवलं ते फक्त टँक दाखवलाय, पण नंतर तुम्ही जर बघाल तर अगदी माणूस सुद्धा ते उडवू शकतात, इतकी ॲक्युरसी आता आलेली आहे. आणि आपल्या देशामध्ये सुद्धा आपण आता अशा तऱ्हेचे ड्रोन्स किंवा त्याला अनमॅन्ड एरियल व्हेकल्स म्हणतो ते आपण करतो. आणि तशीच जी एअर टू एअर, सरफेस टू एअर मिसाईल, एअर टू एअर मिसाईल अशा तऱ्हेच्या बऱ्याच गोष्टी असतात. V2 रॉकेट, V1 V2 रॉकेट सेकंड वर्ल्ड वॉर मध्ये सुरू झालं. आणि अग्नी ज्याच्यामध्ये मला भाग घेता आला, आज अग्नी 5 चे मुद्दामून मी तुम्हाला हे चित्र दाखवतोय, त्याची नंतर फिल्म सुद्धा दाखवेन. पण आता जेव्हा तुम्ही बघाल अगदी पुराण काळामध्ये इकॅरस म्हणतात, ग्रीक मायथॉलॉजीमध्ये एक असा असा माणूस होता, आख्यायिका आहे की त्याने मेणाचे पंख लावले आणि तो सूर्याकडे उडला. पण सूर्याचे त्या प्रखर शीघ्रतेमुळे, त्या सगळ्या प्रकाशामुळे त्याचं ते मेण सगळं वितळलं आणि तो खाली कोसळला. अशा तऱ्हेने माणसाने पहिल्यांदा पक्ष्यासारखं उडण्याचा एक प्रयत्न केला. पण आज जर बघाल तर इथे खरंच तसं व्हायला लागलेलं आहे. मी जो खाली दुसरं चित्र दाखवतोय ते म्हणजे जेम्स बॉन्ड पिक्चर मध्ये वगैरे लोकांनी बघितलं असेल, एक असं इंजिन पंखासारखं आपल्या पाठीवर घ्यायचं आणि त्याच्याप्रमाणे उडायचं. आता ही जी फिल्म आहे ती दुबई मधली फिल्म आहे, ज्याच्यामध्ये ह्या 2 जण हेलिकॉप्टरमधनं उडून खूप मजा करतायत. अगदी जसं काही पक्षी आहे त्याप्रमाणे ते वागतात. आणि त्यामुळे एक वेगळ्याच तऱ्हेचा एक त्याचा अनुभव आहे. आणि ह्याचा फायदा मी म्हणेन की स्पेशल फोर्सेस जे जातात ते आता अमेरिकेमध्ये ते ट्रेनिंग घेतातच आहेत. ते पलीकडच्या देशामध्ये जाऊन अशा तऱ्हेची पिठ्ठू वरती जाऊन असलेली इंजिन्स वापरून तिकडे कमांडो रेड्स करू शकतात. जशी आपण उरीमध्ये केली, बालाकोटमध्ये केली, अशा तऱ्हेचे आपण वापरू शकतो. अर्थात त्यांना परत आणणं सुद्धा फार महत्वाचं असतं. आता इंडियन एअरफोर्स, भारतीय वायुसेना खरं पाहिलं तर पारतंत्र्यात सुरू झाली 8 ऑक्टोबर 1932 मध्ये. आणि त्याला आज 89 वर्ष आली आहेत.
आणि तुम्ही बघाल तर पहिल्यांदा एक खालती दाखवलंय ते एक आधीचं विमान आणि नंतर जे सुखोय 30 दाखवलंय वरती, अशा तऱ्हेने भारतात निरनिराळ्या प्रकारची विमानं आली. आणि त्यामुळे ग्लोरियस, ज्याला अशी एक आमची परंपरा आहे आणि त्याचं ब्रीदवाक्य सुद्धा आहे, नभ स्पृशम दीप्तम, म्हणजे टच द स्काय विथ ग्लोरी. आणि त्याच वेळेला भारतामध्ये अजून एक एव्हिएशनचं सुरू झालं, ते म्हणजे JRD टाटा कराची ते मुंबईला ऑक्टोबर 32 मध्ये, म्हणजे त्याच वर्षामध्ये त्यांनी एक सिव्हिल विमान आणलं. आणि त्यामुळे त्यानंतर सुरू झालं टाटा एअर सर्व्हिस. अर्थात 1953 मध्ये टाटा एअर सर्व्हिसचं विलिनीकरण झालं आणि ते एअर इंडिया झालं, ज्याला आपण महाराजा बघतो आज. अर्थात पुन्हा एकदा त्याच्याबद्दल चर्चा चालली आहे की त्याचं प्रायव्हेटायझेशन करायचं आणि मे बी टाटा माइट बाय बॅक. बघू आता काय होतं. आता आपण जेव्हा आपण आपल्या स्वतःच्या देशाबद्दल बोलतो त्यावेळेला माननीय पंतप्रधान आधीचे अटलजी म्हणलंय की आपण आपले शेजारी काही बदलू शकत नाही, आपण आपले दोस्त बदलू शकतो. म्हणजे आपण सुद्धा जेव्हा आपण घरात राहतो तेव्हा आपण शेजारी जे आपले असतात ते बदलू शकत नाही, पाहिजे तर आपण स्वतः दुसऱ्या घरामध्ये जाऊन राहू शकतो. आणि अशा तऱ्हेचा देश काही उचलून आपण कुठे देऊ शकत नाही, किंवा आपण पाकिस्तान, चायना, श्रीलंका जे काही आपले नेबर्स आहेत त्यांना काही आपण बदलू शकत नाही. आणि त्यामुळे आपल्याला त्यांच्याबरोबर जितकं खरं पाहिलं तर चांगले संबंध असतील ते व्हायलाच पाहिजेत. आणि प्रत्येक पंतप्रधानाने ते ट्राय केलं. अटलजींनी लाहोर बस यात्रा केली आणि स्वतः माननीय मोदीजींनी त्यांच्या पहिल्या वेळेला जे शपथविधीला इव्हन पाकिस्तानच्या प्राईम मिनिस्टरला बोलवलं होतं. पण जेव्हा ते नीट वागत नाहीत त्यावेळेला काय होतं हे आपण आता इतिहासात बघूयात. आणि त्यामुळे 47 मध्ये जेव्हा आपल्याला 15 ऑगस्टला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला एक अजून जम्मू काश्मीर जे स्टेट होतं त्याच्यात विलिनीकरण आपल्यामध्ये झालेलं नव्हतं. आणि पाकिस्तानचे रझाकार त्यावेळेला काश्मीरच्या खोऱ्यामध्ये जाऊन तिथे एक प्रकारचा उद्रेक सुरू केला त्यांना, कारण काश्मीर बळकवायचं होतं. आणि त्यावेळेला महाराजा हरिसिंग त्यांनी 26 ऑक्टोबरला जेव्हा विलिनीकरणाचा सिग्नेचर केली, त्याच्यावरती त्यांनी हस्ताक्षर केलं आणि भारताला सांगितलं की मी आता जम्मू काश्मीर स्टेट भारतामध्ये विलीन करतोय, त्यावेळेला त्याच रात्री आमची विमानं तत्परतेने उडली पालमहून आणि आपल्या आर्मीच्या ट्रूप्सना घेऊन श्रीनगरला उतरली. त्याच्यामध्ये सगळे जे फर्स्ट सिखची ट्रूप्स होती आणि जेव्हा रझाकार पाकिस्तानचे खरं पाहिलं तर काय सोल्जर्स पण होते, ते सगळेजण फक्त 20 किलोमीटर श्रीनगरवर असताना आपण त्यांना थोपवलं. आणि त्यानंतर एक वर्षभर लढाई चालली. पण एक दुर्दैव असं की आपण ती जेव्हा जिंकण्याच्या ह्याच्यात होतो, अगदी लेहला हे जे उजवीकडचं जे चित्र आहे ते आपण लेहला उतरवत होतो आणि तिथून आपण सगळा आपला जो काही संबंध जम्मू काश्मीर आपण खरं पाहिलं तर आपण हातात घेतला असतं. पण त्यावेळेला नेमकी आपण सीज फायर डिक्लेअर केली आणि आजही 1/3 भाग त्यातला पाकिस्तानकडे आहे. आणि त्यामुळे मी नेहमी म्हणत असतो की स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा इतिहास आणि भूगोल आपल्या विरुद्ध झाला. 1/3 भाग अजूनही पाकिस्तानकडे आहे. आणि त्यानंतर जास्त करून लक्ष आपलं पाकिस्तानकडेच होतं. उजवीकडे चायना काय करते ह्याच्याबद्दल जास्त विचारच केला नाही. त्यावेळची सगळी जी काही चायना बरोबरची जी हद्द होती ती होती खरं पाहिलं तर होम मिनिस्ट्रीकडे. सैन्याकडे काहीच नव्हतं, पोलीस होते तिथे. आणि ते सुद्धा त्याच्याबद्दल नीट विचारच केला नव्हता, कारण त्यांना आपण जेव्हा 47 स्वातंत्र्य मिळालं आणि 49 मध्ये चायनाला, म्हणजे 2 वर्षातच नंतर, आणि 50 मध्ये त्यांनी तिबेट कॅप्चर केलं. त्यावेळेला खरं पाहिलं तर तिबेट एक न्यूट्रल असं होतं आणि तिबेट आपल्याला मदत मागत होतं. तिबेट एका काळी आपण ल्हासामध्ये जेव्हा महाराजा रणजित सिंगचं शीख एम्पायर होतं त्यावेळेला झोरावर सिंग तिथपर्यंत गेलेले होते. ज्यावेळेला तिबेटने आपल्याला मदत मागितली आपण दिली नाही आणि तिबेट चायनाने बाळकृत त्यांनी आपल्या ताब्यात घेतलं. आणि नंतर तुम्हाला माहिती आहे की 58 मध्ये जेव्हा दलाई लामा आपल्याकडे आले त्यानंतर आपले चायना बरोबरचे खूपच
निरनिराळ्या प्रकारचे जे काही चांगले संबंध होते ते बिघडत गेले. आणि चायनाने बरोबर 1962 मध्ये जेव्हा सबंध जगाचं लक्ष अमेरिका आणि त्यावेळेचा USSR सोव्हिएट युनियन जेव्हा त्याच्यामध्ये क्युबन मिसाईल क्रायसिस चालू होता तिकडे लक्ष होतं की बुवा काय पुन्हा एकदा न्यूक्लिअर वॉर होतं का. त्यावेळेला नेमका चायनाने आपल्यावरती हल्ला केला. त्यांनी अक्साई चीन घेतलं आणि अरुणाचल मधला सुद्धा कित्येक भाग त्यांनी घेतला आणि 1 महिना युद्ध चाललं. 20 ऑक्टोबरला त्यांनी आपल्यावरती हल्ला केला आणि 20 नोव्हेंबरला त्यांनी थांबवला. पण ते आसाममध्ये जवळजवळ तेजपूर पर्यंत आलेले होते. आणि अशा वेळी खरं पाहिलं तर जसं तत्परतेने आपण 47 मध्ये भारतीय वायुदल वापरलं होतं तसं जर इथे वापरलं असतं तर इतिहास बदलला असता. आणि काही नाही, अगदी त्यांच्यावरती हल्ला करण्याची सुद्धा जरूर नव्हती. आपण जरी जेव्हा ते सैनिक परत जात होते तेजपूरहून तेव्हा जर आपण कडे त्या रस्त्याचे जर कोसळले त्यावेळेचे रस्ते आजकाल आपण जे बघतो चायनाचे आहेत तसे नव्हते. तिथून जे कडे कोसळले असते तर त्यांना परत जाता आलं नसतं. आपल्याला त्यांना प्रिझनर ऑफ वॉर करता आलं असतं आणि संबंध मला वाटतं आपली ज्या वाटाघाटी त्याच्यानंतरच्या होत्या त्या बदलल्या असत्या. पण आज अक्साई चीन त्यांच्याकडे आहे ज्याच्यातनं ते आता अर्थात पाकिस्तानच्या ग्वादारसाठी एक वेगळाच एक त्यांचं हे सुरू आहे आणि आज आपल्याला तिथेच त्रास देत आहेत. आणि अशा तऱ्हेने दुसऱ्यांदा इतिहास आणि भूगोल आपल्या विरुद्ध गेला स्वातंत्र्यानंतर. आणि ह्याच 62 युद्धामध्ये जेव्हा आपण हरलो आणि सगळ्यांना माहिती आहे लता मंगेशकरचं ते फेमस गाणं ए मेरे वतन के लोगो, त्यावेळेला मी, माझा मोठा भाऊ, आमच्यासारखे त्यावेळेचे तरुण सैन्यामध्ये जाण्यासाठी तत्पर होतो. आणि त्यामुळे 63 मध्ये माझा मोठा भाऊ आर्मीमध्ये जॉईन झाला आणि 64 मध्ये मी इंडियन एअरफोर्स मध्ये जाण्यासाठी दोघेही जण आम्ही NDA मध्ये होतो. माझे वडील पोलीसमध्ये होते आणि ते म्हणायचे मला जर तिसरा मुलगा असता तर मी त्याला नेव्हीत घातला असता. पण मला बहीण आहे आणि त्यावेळेला मुलींना सैन्यामध्ये जाण्याची काही सोय नव्हती. पण तिने सुद्धा एका एअरफोर्स ऑफिसरशी लग्न केलं. आज मुलींना आहे. आमच्याच महाराष्ट्र सोसायटीचं सैनिकी स्कूल आहे, राणी लक्ष्मीबाई सैनिक स्कूल पिरंगुटला पुण्याजवळ. 650 विद्यार्थिनी तिथे असतात. त्यातल्या 15-16 जणी आज आर्मी, नेव्ही, एअरफोर्स मध्ये आहेत. आज तुम्हाला माहिती आहे की त्या फायटर पायलट झालेले आहेत. कित्येकांना चक्र मिळालेली आहेत. कीर्ती चक्र एक कारगिलमध्ये, शौर्य चक्र आता बालाकोटच्या हल्ल्यामध्ये. अशा तऱ्हेच्या महिला सुद्धा आज खूप चांगल्या रीतीने या सगळ्या आर्म फोर्सेस मध्ये आहेत. मी आता मुद्दामून आर्म फोर्सेस म्हणलं आणि त्याचं कारण असं की मी डिफेन्स फोर्स म्हणत नाही. आणि मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो की आम्हाला प्लीज डिफेन्स फोर्स म्हणू नका, आर्म फोर्सेस म्हणा, सशस्त्र सेना म्हणा, संरक्षण सेना नाही. कारण संरक्षण सेना म्हणलं की तुम्ही दुसऱ्याला ऑलरेडी एक चान्स दिला की आपल्यावरती आक्रमण करायचं. म्हणजे आपण ऑलरेडी बॅकफूट वरती आहोत. जसं क्रिकेटमध्ये तुम्ही सारखे बॅकफूट वर खेळत राहिलात तर तुम्ही आउट होणार, तुम्ही रन्स करणार. आणि मी एक उदाहरण देत असतो म्हणजे फुटबॉलमध्ये 11च्या 11 जण तुम्ही गोलमध्ये अगदी थांबलात, तुमच्यावरती गोल होणार नाही. पण तुम्ही जिंकणार कसे? आणि त्यामुळे एक आक्रमकता पाहिजे. आणि मला वाटतं ती आजकालच्या नवीन जी आपली युथ आहे, आपली संबंध जी जनरेशन आहे त्याच्यामध्ये यायला पाहिजे. आणि त्यामुळे ही मानसिकता वाढवण्यासाठी सुद्धा मी आपल्याला सगळ्यांना आग्रह करतो की आम्हाला आर्म फोर्सेस म्हणा, सशस्त्र सेना म्हणा. त्या 20 नोव्हेंबरला जेव्हा चीनचे लोक परत जात होते त्यावेळेला आपल्या महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री माननीय यशवंतरावजी चव्हाण त्यांना दिल्लीला बोलवण्यात आलं आणि त्यांना संरक्षण मंत्र्याची धुरा दिली. असं म्हणतात की सह्याद्री हिमालयाकडे धावून गेला. आणि मी त्यांना नेहमीच खूप मानतो. त्याचं कारण तुम्ही बघाल तर 62 मध्ये संबंध देशाचं एक मनोबल एक प्रकारचं कमी झालेलं होतं, सैन्याचं झालेलं होतं, सगळ्यांचंच झालेलं होतं, हारलो होतो आपण. पण तेच यशवंतरावजींनी काय केलं तर पहिल्यांदा समन्वय आणला. म्हणजे सगळे राजकारणी, सगळे ब्युरोक्रॅट्स आणि मिलिटरीचे लोक आहेत, तिघांनी एकत्र बसायचं, स्पष्ट बोलायचं, खरं बोलायचं आणि जे काय आहे ते आपण सगळ्यांनी मिळून सॉल्व्ह करायचं, हा त्यांनी पायंडा घेतला. आणि दररोज मीटिंग केल्या. आणि त्यामुळे 62चं युद्ध तुम्हाला माहिती 20 नोव्हेंबर जवळजवळ 62चं एंड
त्यामुळे 63 टन 64 ह्या 2 वर्षात त्यांनी इतक्या चांगल्या गोष्टी आपल्या शस्त्रासाठी आणल्या की त्यामुळे जेव्हा पाकिस्तानला वाटत होतं की अरे आपण ह्यांचा फायदा घेतला पाहिजे, कारण आता 64 मध्ये नेहरूजींचं पण निधन झालंय, तर आपण पुन्हा एकदा भारतावरती आक्रमण करूयात आणि काश्मीर घेण्याचा प्रयत्न करूयात. कारण त्यांनी 63 मध्ये चीनला ऑलरेडी काही भाग, आपला जो पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीर जो आहे त्याच्यातला काही भाग त्यांना दिलेला, जो आज सुद्धा चायनाकडे आहे. आणि त्यामुळे त्यांना म्हटलं की आता चीन सुद्धा आपल्या बाजूने आहे, अमेरिका तर त्यांच्या बाजूने होतीच, कारण ते सेंटोचे एक मेंबर होते. आणि त्यामुळे त्यांनी 1965 मध्ये एक स्कीम केली, त्याला म्हणतात ऑपरेशन जिब्रॉल्टर. आणि ऑपरेशन जिब्रॉल्टरच्या ह्याने ते काश्मीरच्या खोऱ्यामध्ये घुसले. आणि ते त्यांचा असा उद्देश होता, त्यावेळेला भुट्टो परराष्ट्र मंत्री होते पाकिस्तानचे आणि जनरल यहया खान तिथले चीफ होते. तर त्यांनी जनरल आयुब खान सॉरी, आणि त्यांनी तिथे आतमध्ये गेल्यावरती ते म्हणले की अरे काश्मीरमध्ये आपण 14 ऑगस्ट जो पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिवस आहे त्याला आपण तिथला जो लाल चौक आहे तिथे पाकिस्तानचा झेंडा फहरवूयात. आणि त्यांनी आयुब खानला सांगितलं की तुम्ही 8 सप्टेंबरला दिल्लीच्या जो पुराणा किल्ला आपण म्हणतो किंवा रेड फोर्ट म्हणतो त्या दोन्ही ठिकाणी तुम्ही दावत करू शकाल. आयुब खानचा मुलगा जो नंतर परराष्ट्र मंत्री झाला, त्यांनी पुस्तक लिहिलेलं आहे की कसं त्याच्या वडिलांना भुट्टोनी फसवलं. कारण झालं सगळं उलटच. म्हणजे काश्मीरचे, मी म्हणतो की आपण आजकाल ऐकतो ते त्याच्यावरती लक्ष द्या तुम्ही की त्यावेळचे जे काश्मीरचे लोक देशप्रेमी आजही आहेत, ते देशप्रेमी, त्यांनी स्वतः आपल्या प्राणाची पर्वा न करता या सगळ्या घुसखोरांना पकडलं. कित्येक जणांना पोलिसांच्या हाती दिली, कारण तिथे सैन्य नव्हतं. आपण युएनचे अगदी खूप मानणार आहे, त्यामुळे युएनने सांगितलं होतं ते सैन्य ठेवायचं नाही आणि विमानं ठेवायची नाहीत. पण त्यांनी पोलिसांच्या हाती दिलं आणि ते सगळा त्यांचा जो 20,000 जे लोक, त्यांचा प्लॅन फसला. आणि त्यानंतर त्यांनी जेव्हा शाम मध्ये अटॅक सुरू केला, की तो जो रोड आहे आपला पठाणकोटहून पुढे जम्मूला आणि काश्मीरला जाणारा, तो रोड थांबवण्यासाठी, कट करण्यासाठी त्यांनी जेव्हा अटॅक केला, त्यावेळेला तुम्ही जर एक फार सुंदर बायोपिक आहे यशवंतरावजींवरती, तो जर तुम्ही बघितलात तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की जनरल चौधरी आणि मार्शल अर्जुन सिंग दोघं जण यशवंतरावजींना भेटायला येतात. दुपारची वेळ आहे आणि मध्ये आता आर्मीला जे पाकिस्तानी टँक न परत करण्यासाठी विमानाची जरूर आहे, भारतीय वायुदलाची जरूर आहे. त्यामुळे ते यशवंतरावजींना म्हणतात की आम्हाला भारतीय वायुदल वापरायची परवानगी द्या. आणि यशवंतरावजी शास्त्रीजींना फोन करतात, पण त्यावेळेचे फोन आजकालचे नसल्यामुळे त्यांचा कॉन्टॅक्ट होत नाही. ते स्वतः मार्शल अर्जुन सिंगना परवानगी देतात की ठीक आहे अर्जुन, गो अहेड आणि यूज द एअरक्राफ्ट. आणि त्यामुळे आमची विमानं 4 वाजता अंबालाहून उडली. व्हॅम्पायर विमान होती त्यावेळची, आणि ती उडली आणि त्यांनी त्या टँकना मागे फसवलं. आणि त्यानंतर आपण खरं पाहिलं तर आपण युद्ध जिंकलो, कारण आपण लाहोर आणि सियालकोट मध्ये नवीन एक प्रकारची अशी मोहीम करून त्याच्या अगदी बॉर्डरला होतो आणि त्यावेळेला युद्धविराम झाला. अर्थात युद्धविराम झाला आणि त्यानंतर तुम्हाला माहिती आहे की ताश्कंतचा करार झाला 66 मध्ये, आणि आपण जे काही जिंकलेलो होतो ते सगळं परत केलं. हा एक फार आपला दुर्दैवी भाग आहे की आपण लढाई कशी संपवायची. मी जसं पहिल्यांदा म्हणलं होतं की जर तुम्हाला शांतता पाहिजे असेल तर ती आपल्या टर्म्सवरतीच पाहिजे. आपण सगळा भाग परत केला. इवन हाजीपीर पार जिथून सगळे आतमध्ये आतंकवादी येतात तो सुद्धा भाग आपण पाकिस्तानला परत केला. आणि अशा तऱ्हेने जेव्हा 65 युद्ध संपलं त्यानंतर मात्र तिन्ही सैन्यामध्ये एक मनोबळ वाढलेलं होतं. आणि मी आणि माझा मोठा भाऊ, आम्ही एक स्वतःला अभिमान आहे आम्हाला की आम्ही 71च्या युद्धामध्ये त्यावेळेचा ईस्ट पाकिस्तान म्हणजे बांगलादेश ह्याच्या युद्धामध्ये भाग घेऊ शकलो. तो मुक्ती बहिणींबरोबर होता आणि मी बगडोग्रा विमानतळ म्हणजे दार्जिलिंगच्या पायाशी आहे तिथून हंट विमानाने अटॅक करत होतो. अर्थात एक फार महत्वाचं युद्ध, कारण फक्त 14 दिवसामध्ये आपण ढाका जिंकलं, एक नवीन देश निर्माण झाला. अर्थात आम्हाला मुक्ती बहिणींनी खूपच सहाय्य केलं. मुक्ती बहिणी
त्यांनी आम्हाला म्हणजे आय कॉल देम द आईज अँड द इयर्स ऑफ अवर फोर्सेस. आणि त्यामुळे बांगलादेश एक नवीन राष्ट्र तयार झालं आणि पहिल्यांदा इतिहास आणि भूगोल आपल्या बाजूनी झाला. फक्त इतिहास आणि भूगोल आपल्याच बाजूने नाही तर संबंध जगाच्या बाजूने, कारण एक नवीन देश जन्माला आला. आणि त्यावेळेला आपण 98,000 प्रिझनर ऑफ वॉर तिथून घेतले. आणि बघितलं तर भारतीय वायुसेनेनी 14 तारखेला, कारण तुम्हाला माहिती आहे की 16 तारखेला त्यांनी जी नियाझींनी शरणागती पत्करली, हे गव्हर्नरचा पॅलेस आहे, त्याच्यावरती MiG-21 ने अटॅक केला. आणि हे उजवीकडचं चित्र तुम्हाला दिसतंय की ज्याच्यावरती अटॅक केला तो गव्हर्नर पळून गेला. आणि त्यांनी तिथे जाऊन एका 5 स्टार मध्ये आश्रय घेतला आणि अर्थातच त्यानंतर सरेंडर झालं. अशा तऱ्हेने तिन्ही दिलं, वायुदल, नौदल आणि सेना, या तिघांचे खूप चांगलं समन्वय होतं. त्याबरोबर पॉलिटिशियन्स होतं, ब्युरोक्रॅट्स होतं. आणि आज 71 युद्धाला 50 वर्ष होत आहेत. गोल्डन ज्युबिली, ज्याला माननीय पंतप्रधान यांनी एक सांगितलं आहे की इट इज स्वर्णीय विजय वर्ष. आणि ह्यामुळे आम्ही महाराष्ट्र सोसायटी आणि जे सेंटर फॉर ॲडव्हान्स स्टडी याच्या आम्ही एक वर्षभर लेक्चर सिरीज करतो. आणि अशा तऱ्हेचा एक उज्ज्वल असा एक नवीन इतिहास झाला. 71च्या सुद्धा विजयी अशा लढाईनंतर भारताला अनेक छोट्या मोठ्या लढायांना पण सामना देणं पडला. एक तर म्हणजे सियाचिन. सियाचिन म्हणजे तिबेटनमध्ये व्हॅली ऑफ रोझेस म्हणतात. आणि खरंच तिथे इतका बर्फाळ प्रदेश, आणि मी म्हणेन की संबंध जगामध्ये सर्वात हायेस्ट, सर्वात कोल्डेस्ट आणि सर्वात लॉंगेस्ट कुठली बॅटल चालू असेल तर ती सियाचिनची. कारण 1984 मध्ये आपण पहिल्यांदा तिथे हेलिकॉप्टर्स उतरवून आर्मीच्या लोकांनी तिथे ताबा घेतला. कारण आपल्याला कळत होतं की 71च्या युद्धानंतर जेव्हा आपला सिमला करार झाला त्यावेळेला सगळी अशी हद्द जी होती ती नीट डिमार्केटच झाली नव्हती. आणि त्यामुळे जेव्हा आपल्याला पाकिस्तानी लोक तिकडे जात आहेत हे कळल्यावरती हा एक महत्वाचा भाग होता की तिथे आपण एक त्याला आपण सामरिक दृष्टीने, स्ट्रॅटेजिक दृष्टीने बघतो तेव्हा सियाचिन फार महत्वाचं आहे. आणि आजकाल पण तुम्ही ऐकत असाल जेव्हा चायना लडाखमध्ये आलेला आहे, डेप्सॉंग व्हॅलीमध्ये, आणि तिथून त्यांचा जो काराकोरमचा जो पास आहे हा सगळा सियाचिनच्या प्रदेशाच्या जवळ आहे. आणि इथे अर्थात खूप महत्वाचं आहे, इथे इतकी बर्फाळ असं हे सगळे दिसत आहेत तुम्हाला. आम्ही तिथे फ्लाइंग करायचो आणि अर्थात मी हेलिकॉप्टरने पण खूपदा गेलेलो आहे, बऱ्याचशा काही कामगिरी तिथे केलेल्या आहेत. 1984 पासून बरेच दिवस, आता म्हणलं तसं पहिल्यांदा आपले बरेच जवान जखमी पण व्हायचे, पण आता तिथे खूप चांगल्या सोयी झालेल्या आहेत. आता तिथे ऑइल म्हणजे केरोसिनची पाईपलाईन पण आहे, फायबर ऑप्टिक्स आहे, सगळं काही आहे. अर्थात कष्ट खूप लागतात आणि त्या जवानांना तिथे थांबावं लागतं, पण एक प्रकारचं ॲक्लेमटायझेशन करून तिथे ते थांबतात. मुख्य सांगायचं म्हणजे मध्ये साधारणपणे 10 वर्ष झाली जेव्हा जनरल कयानी पाकिस्तानचे आर्मी चीफ होते त्यावेळेला अवलांशमध्ये जवळजवळ 80 पाकिस्तानी सैनिक मारले गेले. तर त्यांना एक अशी आयडिया सुचली की आपण सियाचिन न्यूट्रल करूयात, म्हणून त्यांनी भारताकडे प्रस्ताव केला आणि कित्येक भारतीय त्याच्यामध्ये सामील झाले. आणि थँक गॉड मी म्हणेन की त्यावेळेला आपण ते मान्य केलं नाही, कारण सियाचिन एक तर म्हणलं तसं सामरिक दृष्ट्या फार महत्वाचं आहे, पाकिस्तानवर विश्वास ठेवणं शक्यच नाही. पण महत्वाचा मुद्दा म्हणजे जे तरुण आहेत आपले सगळे, त्यांना पुढच्या कित्येक वर्षामध्ये ह्या सियाचिनच्या खाली इतकी संपत्ती सापडेल ज्याला रेअर अर्थ म्हणतात आणि ज्याच्यामुळे इतकी चांगली मिनरल्स मिळतील. आज बघितलं तर हीच रेंज पुढे जाते, काराकोरम रेंज जाते पुढे अफगाणिस्तानमध्ये. आज अफगाणिस्तानमध्ये इतकं खनिज मिळते आणि मग नंतर हिंदू कुशला मिळते. त्यामुळे ह्याला एक सियाचिनला एक फार महत्वाचं म्हणेन तसं एक आपल्याकडे आता आपण घेतलेला आहे ताबा आणि तो कधीच सोडला नाही पाहिजे. आणि त्यानंतर अर्थातच ऑपरेशन विजय म्हणजे जे कारगिलमध्ये झालं 99 मध्ये. तुम्हाला माहिती असेल की फेब्रुवारीमध्येच माननीय अटलजी लाहोर बस यात्राला गेले होते आणि तिथे दोन्ही पंतप्रधान त्यावेळेचे नवाज शरीफ ठरलं होतं की असं आता आपण शांती सगळी करायची. पण त्यावेळेचा जो आर्मीचा मुशर्रफ जो चीफ होता तो त्यांना पंतप्रधान न सांगता, किंवा सांगितलं पण असेल पण आपण जे ऐकलं जे की त्यांनी नवाज शरीफला सांगितलं नाही, पण स्वतः आर्मीचे ट्रूप्स जे आपल्या जी
पोस्ट होती. आपण विंटरमध्ये काय व्हायचं, दोन्हीकडची ट्रूप्स खाली यायचे, आपले खाली आले, आता आपली जी खाली अशा पोस्ट होत्या त्या आपल्या ऑक्युपाय केल्या आणि तिथून ते गोळीबार करत राहिले. आणि जो जम्मू काश्मीरहून लेहला जाणारा जो महत्वाचा रस्ता कारगिलहून जातो, त्याच्यावरती त्यांचा एक ताबा घ्यायचा असा एक प्लॅन होता. आणि त्यामुळे आता काय झालं, अर्थात आपण छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळे गड किल्ले जे आहेत त्याच्यावरनं विचार करा, की जेव्हा तुम्ही उंचीवर असता त्यावेळेला तुम्हाला शत्रूवरती खाली पहारा करणं आणि त्याच्यावरती हल्ला करणं सोपं पडतं. इथे आपण आता खालून वर जात होतो आणि त्यामुळे हकनाक जवळजवळ 600 ते 800 जवळजवळ आपले ऑफिसर जवान, मग तुम्ही विक्रम बत्राचं नाव ऐकलं असेल, थापर ऐकलं असेल, असे कित्येक जण गेले. आणि त्यात अर्थात आमची पहिल्यांदा काही 3 विमानं पण गेली. एक MiG-21 गेलं, एक MiG-27 गेलं, एक हेलिकॉप्टर गेलं. अशा बऱ्याच जणांना वीरगती मिळाली. आणि हा सगळा डाव म्हणलं तसं हा मुशर्रफचा होता. आणि या मुशर्रफच्या एका नेफ्यूनी, म्हणजे त्याच्या पुतण्यानी हे एका पुस्तकामध्ये लिहिलंय आणि जिओ टीव्ही त्यांचा जो पाकिस्तानचा आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे दिसतं. आणि तुम्ही आता ते व्हिडिओमध्ये बघाल की कसं मुशर्रफ स्वतः हा सगळा प्लॅन त्यांनी केलेला. इस बारे में पूरी जानकारी थी और ये उसकी सोची समझी साजिश थी। यहाँ तक कि पाकिस्तान के पूर्व राष्ट्रपति परवेज मुशर्रफ ने करगिल लड़ाई से ठीक पहले 28 मार्च 1999 को खुद LOC पार की थी। करगिल युद्ध को लेकर ये बड़ा खुलासा पाकिस्तान की खुफिया एजेंसी के जनसंपर्क विभाग ISPR के डिप्टी डायरेक्टर रहे कर्नल अशफाक हुसैन ने किया है। अशफाक हुसैन ने करगिल युद्ध में पाकिस्तान की नाकामी को लेकर विटनेस टू ब्लेंडर नाम की किताब में ये पूरा खुलासा किया है। म्हणजे स्वतः त्याच्या पुतण्याने हे पुस्तक लिहिलेलं आहे. आणि त्यामुळे अर्थातच आमच्यावरती एक बंधन मात्र त्यावेळेला होतं, की आम्ही विमानं जेव्हा वापरायचं ठरलं, की LOC क्रॉस करायची नाही. आता तुम्ही म्हणजे थोडक्यात तुमचा जर एक डावा हात मागे बांधला गेला आणि तुम्हाला एकाच हाताने मारायचं सांगितलं, तर अशी स्थिती आमच्यावरती आली होती. तरी आम्ही अर्थातच खूप वरतून बॉम्बिंग करायचो आणि शेवटी त्यांची रसद तोडण्यासाठी म्हणून आम्ही लेझर गाइडेड बॉम्ब, सुरुवातीला अगदी तुम्हाला दाखवलं पोखरणमध्ये वापरलेले, तर असे लेझर गाइडेड बॉम्ब वापरले. आणि त्यामुळे हे सगळे जे त्यावेळेचे जे सगळे महत्वाचे असे सगळे त्यांचे जे रसद पोचायची त्याच्यावरतीच हल्ला झाला. आता हे जे आहे ते मिराजमधनं आम्ही त्याच्यावरती हल्ला केलेला आहे. टायगर हिल वरती, जी फेमस टायगर हिल होती त्याच्यावरती झालेला हल्ला तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतोय. आता हा जो स्क्वॉड्रन अहुजा मी म्हणलं तसं आमचं एक MiG-21 पडलं आणि अहुजा इजेक्ट झाला होता. त्यांनी पॅराशूटने उडी घेतली होती. पण जेव्हा त्याची बॉडी परत आली, म्हणजे आम्हाला खरं वाटलं हा प्रिझनर असेल तिथे, पण त्याची बॉडी आली, त्याच्या बॉडीवरती सगळं असं कोरलेलं होतं, अल्लाहू अकबर अशा तऱ्हेच्या गोष्टी. आणि इतकं म्हणजे वाईट वाटलं की अशा तऱ्हेचं त्याला हाल केलेले असणार त्याच्यावरती. पण सांगण्याचा उद्देश असा की ह्याचीच बायको ती अलका, तिला मी नेहमी सॅल्यूट करतो जेव्हा जेव्हा तिला दिल्लीमध्ये भेटतो. कारण जेव्हा आपलं त्याच वर्षी इंडियन एअरलाइन्सचं एक जे विमान होतं ते कंदाहारला जेव्हा त्याचं हायजॅक झालं, त्यावेळेस सगळे नातेवाईक पंतप्रधानांच्या भोवती अवती होते आणि म्हणत होते काही करा, कोणालाही सोडा, पण ह्यांना आमच्या सगळे नातेवाईक जे विमानात होते त्यांना परत आणा. त्यावेळी ती प्रत्येकाकडे जाऊन सांगत होती, तुम्ही असं बोलू नका, पंतप्रधानांवरती काही दडपण आणू नका, कारण जे कोणी आपण सोडू ते सगळे अस्तनीतले साप आहेत आणि आपल्याला पुन्हा डसतील. म्हणजे इमॅजिन करा, तिचा स्वतःचा नवरा गेलेला, पण ती अशी अर्ज करत होती सगळ्यांना. पण एनिवे आपण शेवटी ह्याच्या तिघांना सोडलं आणि आज आपण त्यांची सगळ्यांची नावं आपल्याला माहिती आहे. मुलाना मसूद अझहर तर सगळ्यांनाच माहिती आहे, आपल्या मुंबईच्या अटॅकमध्ये सगळीकडे होता. झरगार त्याला आपण दुसऱ्यांदा सोडलं. म्हणजे जेव्हा काश्मीरमधल्या ज्या मुफ्ती ची पहिली मुलगी जेव्हा तिचं अपहरण झालं होतं, म्हणजे मेहबूबा मुफ्तीची बहीण, त्यावेळेला झरगारला सोडलं, आता दुसऱ्यांदा सोडलं. आणि हा सर्वात शेवटचा आहे, त्याने तर तो डॅनियल पर्ल जो अमेरिकेचा जर्नलिस्ट होता त्याचा हल्ला केलेला, त्याला अशा तऱ्हेचे हे त्यांना पण परत सोडलं आणि ते आपल्याला त्रास देतात. पण आता भारत बदललेला आहे. माननीय पंतप्रधानांनी जेव्हा ऑगस्ट 2016 मध्ये 15 ऑगस्टला जेव्हा जे आपल्या लाल किल्ल्यावरून भाषण करताना सांगितलं की आता आपण प्रोएक्टिव्ह किंवा ऑफेन्सिव्ह डिफेन्स करणार. जसं मी म्हणत असतो की आम्हाला सशस्त्र सेना म्हणा, त्याचप्रमाणे त्यांनी असाच उल्लेख केला की आता आम्ही जर काही
करायचं असलं तर आमच्यावरती काही होऊ नये म्हणून आम्ही ऑलरेडी यांच्यावरती कोणावर दुसऱ्यावरती हल्ला करणार. आणि अशा तऱ्हेने त्यांनी बलुचिस्तान बद्दल सुद्धा उल्लेख केला, कारण बलुचिस्तानमध्ये इतके हाल होत आहेत त्या बलुची लोकांचे, इतकं खनिज आहे आणि हा सर्वात मोठा तिथला प्रांत आहे पाकिस्तान मधला. आणि त्यामुळे एक प्रकारचं असं सगळ्यांना धैर्य येणारं असं पंतप्रधानांनी त्यावेळेचं वक्तव्य केलेलं. आणि त्यामुळे तुम्ही बघाल तर आपली एक मानसिकता बदलली. डोकलाममध्ये आपण चायनाला तळेतोड उत्तर दिलं, त्यांना पुढे येऊ दिलं नाही. आणि त्यामुळे एक महत्वाची गोष्ट काय झाली, ती चायनाला दाखवायचं होतं की आपली भूतानबरोबरची जी ट्रीटी आहे, आपण जर मदत केली नाही तर भूतानला वाटेल की अरे काय फायदा भारताबरोबर मैत्री करायचा. म्हणून आपण ती पण एक मोठी त्याच्या मागची भूमिका होती. आणि त्यासाठी आपण तत्परतेने हे सगळं हे केलं. त्याचप्रमाणे हा सर्जिकल स्ट्राईक उरी नंतर जो केला आपण, तुम्ही सगळ्यांनी तो पिक्चर सुद्धा बघितलेलाच असणार आहे त्याच्यावरती, त्यामुळे मी जास्त बोलत नाही. पण एक साधारणपणे 8 ते 10 किलोमीटर आतमध्ये जाऊन त्यांनी निरनिराळ्या ठिकाणी सगळे जे, आणि आपण फक्त टेररिस्ट जे आतंकवादी होते त्यांनाच खालसा केला त्यांना. आणि तुम्ही बघितलं किती आपले शूर जवान त्यांनी अशा तऱ्हेचे कमांडो ऑपरेशन केलेलं. आणि त्यावेळेला दर वेळेला आपण जेव्हा असं करायला लागलो त्यावेळेला त्यांच्याकडे एक, आता त्यांनी न्यूक्लिअर वेपन एक टॅक्टिकल, म्हणजे ज्याला आपण म्हणतो जसे जे अग्नी वगैरे जे असतात किंवा त्यांच्याकडचं बाबर वगैरे जे आहे ते 300 किलोमीटर 500 किलोमीटर वगैरेचं किंवा 1000 किलोमीटरचं असतं. पण त्यांनी आता एक 70-80 किलोमीटरचं नस्र म्हणून एक टॅक्टिकल न्यूक्लिअर वेपन, आणि दरवेळेला ते धमकी द्यायला लागले की आम्ही आता ते वापरू. शेवटी त्या डिफेन्स मिनिस्टरला सांगायला लागलं संबंध जगाने, म्हणजे युनायटेड नेशन, USA सगळ्यांनी सांगितलं त्याला की तुम्ही न्यूक्लिअरची काय वेड्यासारखी वाचा करताय, कारण असं न्यूक्लिअर वेपन वापरण्याचं नसतं. खरं पाहिलं तर न्यूक्लिअर वेपन डेटरन्स म्हणजे लढाई न होऊ देण्यासाठी असतं. असं इट्स नॉट अ वॉर ऑफ वेपन, म्हणजे असं की वेपन ऑफ वॉर की तुम्ही आपल्या लढाईमध्ये आपलं काही करायचं, आपलं एक न्यूक्लिअर वेपन किती, त्याच्यामुळे कित्येक हकनाक लोक जातात, काय होतं तर आपल्याला हिरोशिमा नागासाकीतनं माहितीच आहे. आणि त्यामुळे त्यावेळेला असे एक, आणि आज सुद्धा तुम्ही बघाल तर दरवेळेला इम्रान खान, आणि मी मुद्दाम त्याचं आडनाव इम्रान खान नियाझी म्हणत असतो, कारण ते नियाझानी 71 मध्ये शरणागती पत्करली होती, आणि तो सुद्धा असं न्यूक्लिअर बद्दलचं सारखं बोलत राहतो. आणि त्यामुळे जेव्हा 14 फेब्रुवारी 19ला पुलवामामध्ये अटॅक होऊन आपले CRPFचे 40 जवान जेव्हा वीरगतीला गेले, त्यावेळेला पुन्हा एकदा एक चीड आली होती सगळ्यांना, संबंध भारतीयांना चीड होती की काहीतरी केलं पाहिजे. आता काय करायचं असतं, मला स्वतःला अनुभव आहेत, कारण जेव्हा आपल्या संसदेवरती अटॅक झाला त्याला ऑपरेशन पराक्रम म्हणतात, त्यावेळेला मी आणि जनरल विज जे आर्मीचे चीफ होते, आम्ही दोघांनी त्यावेळेचे पंतप्रधान माननीय अटलजींना ब्रीफिंग केलेलं होतं. आणि जेव्हा तुम्ही ब्रीफिंग करता त्यावेळेला तुमच्यावरती एक भयंकर अशी जबाबदारी असते, कारण खरंच बोलायला लागतं, स्पष्ट बोलायला लागतं, सगळे ऑप्शन्स तुम्हाला करेक्ट द्यायला लागतात, कारण फायनली तुमच्या बोलण्याच्या, तुमच्या जे काही सांगितलेलं असतं त्याच्यावरती निर्णय घेतला जातो. आणि त्यामुळे मला आठवतंय त्यावेळेला की आम्ही जे जे काय त्यांना सुचवलं होतं ते, अर्थात त्यावेळेला काही दुसऱ्या परिस्थितींमुळे ते अटॅक झाले नाहीत, पण अशा तऱ्हेची एक जबाबदारी फार असते. त्यामुळे जेव्हा पुलवामावरती अटॅक झाला आणि मग सगळ्या चीफ्सना बोलवलं, मग त्यावेळेला काय करायचं हा जो एक मुद्दा होता, ते डिस्कशन चालू असताना सगळे भारतीय असे उतावळे होत होते, अरे काय करत नाहीयेत, काही करत नाहीयेत. आणि त्यावेळेला इंडियन एअरफोर्स राजस्थानमध्ये निरनिराळ्या टॅक्टिक्स डेव्हलप करत होतं. तर आता तुम्ही हे बघाल 25 फेब्रुवारीला नॅशनल वॉर मेमोरियल, आणि मुद्दामून जर कोणी दिल्लीला गेलं तर इथे नक्कीच जा, कारण जे इंडिया गेटवरती मेमोरियल आहे ते जोपर्यंत आपले भारतीय सेकंड वर्ल्ड वॉर मध्ये होते, म्हणजे आपल्या ब्रिटिशांना मदत करण्यासाठी म्हणून जे कित्येक जण त्यामुळे वीरगतीला पोहोचले त्यांच्यासाठी आहे. पण 47च्या नंतर जे वीरगतीला पोहोचलेत त्यांच्यासाठी म्हणून हे एक वॉर मेमोरियल, आमची कित्येक दिवस ही मागणी होती, ती माननीय पंतप्रधानांनी मान्य करून 25 फेब्रुवारीला 2019ला त्याचं उद्घाटन झालं. आणि त्यांनी तिथे अर्थात सगळ्यांना श्रद्धांजली दिली. खूपच बघणीय असं ते आहे. आणि 25 फेब्रुवारीची संध्याकाळ होती, सगळेजण टीव्ही बघत होते, चाललं होतं काय आहे, त्यावेळेला लोकांना अजूनही कळत नव्हतं काय पुलवामाची ऍक्शन होणार आहे. आणि त्याच रात्री आमचे मिराजेस बालाकोटच्या हल्ल्यावरती गेले. आता मुद्दामून तुम्हाला मॅप दाखवतोय,
बालाकोट हे पाकिस्तानच्या आतमध्ये आहे. म्हणजे नुसतंच आता हे मुझफ्फरबाद वगैरे तुम्हाला जे दिसतंय ते म्हणजे पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीर, पण बालाकोट ते आत आहे. आणि बालाकोटला तिथे आपल्याला असा प्रॉपर इंटेलिजन्स मिळालेला होता, गुप्ती बातम्या सगळ्या होत्या की तिथे खूप टेररिस्ट शिकायला म्हणून ठेवलेले आहेत आणि त्यामुळे त्याच्यावरती हल्ला करणं खूप योग्य आहे. आपण बरीच बाकीशी सुद्धा काही टार्गेट्स बघितली होती. म्हणजे स्वतः हफीज असद तो ह्याच्यामध्ये होता लाहोरच्या एका जवळ हॉस्पिटलमध्ये, पण तिथे समजा अटॅक झाला असता तर कित्येक सिव्हिलियन सुद्धा गेले असते. आम्हाला ते करायचं नव्हतं, फक्त आतंकवादींवरतीच हल्ला करायचा होता. म्हणून शेवटी बालाकोट ठरलं. आणि बालाकोटचा इतिहास अर्थातच खूप महत्वाचा आहे, कारण तुम्ही जर बघाल तर 1831 मध्ये सुद्धा असाच आतंकवादीचा एक हल्ला आपण परतवला होता. त्यावेळेला परत लक्ष होतं काश्मीर, आणि महाराजा रणजित सिंगचे ट्रूप्स आणि महाराजा गुलाब सिंग जो डोगरा किंग काश्मीरचा, या दोघांच्या ट्रूप्सनी त्या बालाकोटच्याच वरती हल्ला करून 1831 मध्ये कित्येक असे जे त्यावेळेचे जे आतंकवादी होते ज्यांना पुन्हा भारतात येऊन तिकडे काश्मीरचं तोडायचं होतं, त्यांना आपण कंठस्थान दिलेलं होतं. अशा ती जशी हिस्ट्री रिपीट्स इटसेल्फ म्हणतात, इतिहास पुनरागमन होतं, तसा हा एक मुद्दा आहे. आणि त्यामुळे आमचे जे मिराज 2000 त्या रात्री म्हणजे 25-26 ची रात्र, आणि ते सुद्धा 2:30-3 वाजता, आणि त्यावेळेस सगळेजण गाढ झोपलेले असतात. त्यावेळेची एक अशी फार महत्वाची वेळ आहे की जेव्हा सगळ्यांना काही झालं, तुम्ही किती दुपारी झोपलात तरी त्याबद्दल नंतर बोलेन, की गाढ झोप लागलेली असताना आमचे जहाबाज सगळे उडले आणि त्यांनी एक स्पाइस बॉम्ब म्हणून जो आहे, जो आपण इस्रायलनं किट्स घेतली होती ते असतात, मी त्याची ती आता फिल्म तुम्हाला दाखवतो. The ultimate precise standoff weapon is ready for the challenge. The pilot selects the preloaded mission with its specific defense range of over 60 kilometers. Is launched out. This advanced capability ensures that Spice overcomes any possible GPS jamming. The C-matching technology enables pinpoint accurate target hit, and when coupled with high attack angle, it facilitates penetration of hardened targets. की इतकं छान त्यांनी त्याचं हे केलं, तर त्याच्यामुळे तुम्हाला दिसेल की ते त्यांनी डायरेक्टली त्या जे 2 टार्गेट्स होते तिथे, एका ठिकाणी काही जास्त लोकांची राहण्याची आणि त्याच्या जवळ अजून काही जणांची, अशी ॲक्युरेट बॉम्बिंग केली. अर्थात त्याच्यानंतर खूप राजकारण झालं वगैरे, त्यात मी पडत नाही. कारण एक सांगू इच्छितो तुम्हाला की जेव्हा लोक जातात त्याच्यानंतर त्याच्यात ह्युमन इंटेलिजन्स खूप महत्वाचा असतो. गेल्यानंतर ईमेल आयडी जातो, मोबाईल जातं, तुमचं राशन कार्ड जातं, तुमचं डेथ सर्टिफिकेट असतं, सगळं हळूहळू गोळा करून. आणि नुकतंच तुम्हाला माहिती आहे, 1.5 महिना झाला असेल, पाकिस्तानच्याच एका मिनिस्टरनी ऍक्सेप्ट केलंय, त्यांनी त्याला दुजोरा दिला की आमचे 300हून जास्त तिथे लोक मारले गेले म्हणून. आणि त्यावेळेला मात्र खूप राजकारण झालं, आणि त्यामुळे आम्हाला जरी भारतीय वायुसेनेतल्या लोकांना जरी वाईट वाटत होतं तरी आम्ही त्याचं हे घेतलं नाही. पण दुसऱ्या दिवशी म्हणजे 26 तारखेच्या सकाळी F-16 आणि त्यांची जी J-17 वगैरे चायनीज विमान आहेत त्यांनी आपल्यावरती हल्ला करण्यासाठी म्हणून आले. आणि अर्थातच त्यावेळेचं अभिनंदननी MiG-21 मध्ये एका F-16 ला पाडलं. आणि हा सगळा भाग जो नौशेऱ्याच्या जवळचा आहे तो अगदी जवळून सगळ्यांनी बघितलेलं ते की तिथे 3 पॅराशूट खालती येताना वगैरे. एक होतं अर्थातच स्वतः अभिनंदनचं, आणि बाकीची 2 होती ती पाकिस्तानी एका ट्रेनर F-16 ट्रेनर मधनं त्याच्यात झालेलं. आणि नंतर त्यांनी डिनायज केलं की ते म्हणले नाही नाही, 1 होता, मग 2 होता, 3 होता, असं करत ते चाललेलं होतं. आणि त्यामुळे त्यांचा जो परतवून लावला त्याच्यासाठी सुद्धा एक जी लेडी तिथे कंट्रोलर होती रेडारची, आपली भारतीय वायुसेनेची, तिला सुद्धा नंतर एक कीर्तीचक्र देण्यात आलं की तिने इतक्या चांगल्या रीतीने रेडार कंट्रोलिंग केलं. आणि इतका मोठा जो पाकिस्तानी वायुसेनेचा ताफा आलेला होता त्यांना सगळ्यांना आपण परतवलं. हा जो दाखवतोय मुद्दा म्हणून की DG-ISPR म्हणजे त्यांची जी एक एजन्सी आहे, आर्मीच्या अंडरच आहे सगळं, ISIच्या अंडर. हा त्यावेळेचा आसिफ गफूर तुम्ही बघितलं असेल,
व्हॉट्सअपवरती त्यांनी आधी सांगितलं 3, मग सांगितल्यानंतर 2, मग सांगितले 1, मग सारखं बदलत होतं. आणि मग अभिनंदनचे आपण अर्थात त्यावेळेचे व्हिडिओ पण बघितले. की असं फेल्ट व्हेरी प्राऊड अबाउट अभिनंदन, की तो कुठल्याही ह्याला न जुमानता जेवढं काय सांगायचं जिनेव्हा कन्व्हेन्शन तेवढंच सांगत होता. हा दुसरा फोटो जो मी उजवीकडे दाखवलाय त्याचं कारण तो आता नवीन ISPRचा चीफ आहे, इंटर सर्व्हिसेस पब्लिसिटी डिपार्टमेंट ज्याला ते आहे. तर त्याप्रमाणे तुम्ही बघाल तर हा अभिनंदन, आणि त्यांनी जे सांगायचं होतं फक्त जे युनायटेड नेशन मध्ये जे ऍज पर डायरेक्शन सांगितलेलं असतं तेवढंच सांगितलं. मी मुद्दाहून जरा पुढे जाऊन मागे येणार आहे परत. हा विंग कमांडर अभिनंदन वर्तमान, त्याचे वडील सुद्धा एअरफोर्स मध्येच होते, माझ्याबरोबर काम करायचे. आणि हा नचिकेता, हा सुद्धा कारगिलच्या कॉन्फ्लिक्टमध्ये त्याला पॅराशूटने ते पलीकडे गेला होता, पण त्याला 9 दिवसांनी परत केलं. त्यामुळे आम्ही सांगत होतो पाकिस्तानला की तुम्ही प्रिझनर ऑफ वॉर आहे, त्याला परत केलं पाहिजेत. कारण मी तुमचे इतके जे ह्याच्यामध्ये जे हे पहा 71च्या मध्ये इतक्या जणांनी जे 93,000 सैनिक जे तुमचे आम्ही त्यांना मानाने इथे 1 वर्ष आम्ही त्यांना भारतामध्ये राहून त्यांची खातेदारी केली आणि त्यांना परत पाठवलं. त्यामुळे तुम्ही यांना नक्कीच परत करा. आणि त्यामुळे त्यांनी अभिनंदनला अर्थात परत केलं. पण मला सांगा, हे पाहता हे जे आहे ते जिनेव्हा कन्व्हेन्शन प्रमाणे फक्त 3च गोष्टी सांगायच्या असतात: तुमची रँक, तुमचं नाव आणि तुमचा सर्व्हिस नंबर. आणि मग इंटरनॅशनल रेड क्रॉस सोसायटी म्हणून जी आहे ती तुमचं सगळं बघते, तुमची पत्र आणण्याचं, कुठे नातेवाईकांना तुम्हाला कॉन्टॅक्ट करणं वगैरे. आणि त्यामुळे तुमचं कुठल्याही प्रकारचे टॉर्चर करण्याला भारत कुठल्याही दुसऱ्या देशाला परवानगी नसते. आणि हे सगळं असताना पाकिस्तानवर एवढा दबाव आला की तुम्ही बघाल, मी हा मुद्दामून फोटो का दाखवतोय तर त्याच वेळेला नेमकं एक म्हणजे आपल्याला अभिमानाची गोष्ट आहे की OIC समिट अबुधाबीमध्ये 1 आणि 2 मार्चला होतं. म्हणजे ऑर्गनायझेशन इस्लामिक कंट्रीज ज्या आहेत त्याच्यामध्ये खरं भारत मेंबर नाहीये, पण मुद्दामून आपल्याला बोलवण्यात आलं. आणि दरवेळेला जेव्हा आपल्याला बोलवलं तेव्हा पाकिस्तान व्हिटो करायचा. यावेळेस सुद्धा पाकिस्तानचा फॉरेन मिनिस्टर गेला नाही, पण आपल्या त्यावेळेच्या आता नाही आहेत त्या माननीय सुषमाजी, त्यांनी इतकं छान भाषण केलं. सुषमा स्वराज, त्यांचं भाषण खूप ऐकण्यासारखं आहे की त्या अबुधाबीमध्ये त्या बोलल्या. आणि अशा तऱ्हेने जो सगळा दबाव पाकिस्तानवरती आला आणि त्यामुळे त्यांनी अभिनंदनला सोडलं. आता हे बघाल तुम्ही, पाकिस्तानचं जे हाल आहे ना त्याच्यामध्ये खरं पाहिलं तर प्राईम मिनिस्टर दाखवतात, पण खरं पाहिलं तर हा मधला माणूस जो जनरल बाजवा आहे आर्मी चीफ, तोच सगळं चालवतो. आणि हा जो उजवीकडे आता जो नवीन ISIचा चीफ, म्हणजे त्यांची जी गुप्त हे रचना आहे, म्हणजे संबंध जगामध्ये ती जवळजवळ खूप मानाची मानली जाते, कारण त्यांच्याकडे इतके पैसे, सगळे ड्रग्स, अफगाणिस्तान मध्ये आलेली सगळी जे ड्रग्ज आहेत किंवा अशा तऱ्हेच्या सगळ्या गोष्टीतनं पैसा उभा करतात आणि ते करतात. आणि त्याप्रमाणे हा जो हे 3 जण खरं पाहिलं तर देश चालवतात. प्राईम मिनिस्टर अर्थात दाखवतात, पण तो खरं भावलीच आहे. आणि अर्थातच मी मुद्दामून का माननीय भारतरत्न आंबेडकरांचा फोटो का दाखवतोय, तर पाकिस्तानमध्ये 5 वेळा मार्शल लॉ झालेला आहे, भारतात कधीच नाही. त्याचं कारण आपली इतकी छान कॉन्स्टिट्यूशन दिलेली आहे. आणि त्यामुळे आम्ही जे सर्व्हिस मधले युनिफॉर्म मध्ये लोक आहोत ते आम्ही नक्कीच मानतो की आपले जे गव्हर्नमेंट चालवतात त्यांना सगळे अधिकार आहेत. मग प्रेसिडेंट आमचे सर्वात चीफ असतात आणि पंतप्रधान सगळे निर्णय घेतात. आणि अशाच तऱ्हेचं डेमोक्रेसीमध्ये असलं पाहिजे. ह्या डेमोक्रेसीचीच भारताची जी एक चांगली पद्धत आहे त्याला आजकाल चीन घाबरत आहे की अशा तऱ्हेची डेमोक्रेसी की ज्याच्यामध्ये सगळेजण ऐकतात. आणि आज म्यानमारमध्ये आपण बघतो, शेजारचा ज्याला बर्मा म्हणतात, आज त्यांनी परत सगळ्या लष्कराने त्यांचा ताबा घेतलेला आहे. अशा तऱ्हेच्या घटना कधी भारतात होत नाही. ह्या फार महत्वाच्या, मला वाटतं की आपल्या देशाची एक फार एक शान आहे. हे पाकिस्तानचं बघा ना, इम्रान खान क्रिकेट खेळायचा, पण आता तो खरं पाहिलं तर क्रिकेट म्हणजे एक भावली आहे आणि खरं पाहिलं तर आर्मी चीफच. आणि त्यामुळे म्हणलं जातं की मोस्ट कंट्रीज हॅव अन आर्मी, बट पाकिस्तान आर्मी हॅज अ कंट्री. कारण पाकिस्तानची आर्मी नुसतं देश चालवून त्यांचे एवढे बिझनेसेस आहेत, त्यांची एक एअरलाईन आहे, त्यांचे सगळे इतके थिएटर्स आहेत, मॉल्स आहेत. आणि तुम्ही ऐकलं असेल जो पंतप्रधान जे इम्रान खानचा एक स्वकीय आहे जनरल,
त्याला आता नुकतंच पकडलं गेलंय नव्हे, पण त्याने अजून त्याला अटक केली नाहीये, की त्यांनी ह्या चायना कॉरिडॉरमध्ये इतके पैसे बनवले, तर आपल्या बायको मुलांच्या नावाने त्यांनी प्रॉपर्टी न्यूयॉर्कमध्ये, लंडनमध्ये विकत घेतलेली आहे. असा करप्ट असा देश आहे हा. आणि त्यामुळे पाकिस्तान ट्रबलमध्ये आहे. त्याला मोस्ट फेवर्ड नेशन आपण दिलेलं असलं, पण त्याने कॅन्सल करायला पाहिजे. इंटरनॅशनल आयसोलेशन आहे. म्हणलं तसं ते इंडस वॉटर ट्रीटी फार महत्वाची आहे. आपण अजूनही त्यांना पाणी देतो. खरं पाहिलं तर आपण आपलं कित्येक जे आपल्या पर्सेंटेज पाणी आहे ते आपण वापरतच नाही. आणि आपण एक शिस्तप्रिय असा देश आहोत. आता हेच चायना ब्रह्मपुत्राच्या वरती डॅम बांधते आणि ब्रह्मपुत्राचं नदी खरं पाहिलं तर नुसती भारतात नाही, बांगलादेशमध्ये पण जाते. पण त्याचा अजून त्याची कुठली ट्रीटी त्यांनी साईन केली नाही. आपण मात्र ट्रीटी साईन केलेली आहे. आणि अशा तऱ्हेचं पाकिस्तान आजकाल एक खूप धोक्यात आलेलं आहे. त्यांच्याकडचे सगळे अर्थव्यवस्था खालावलेली आहे. भारताचं लोकात आपण जर बघाल तर आपला कितीतरी पटीने त्यांच्या पुढे ट्रेड होता. आपण अर्थात त्याच्यावरती सगळी बंधनं घातलेली आहेत. हे म्हणलं तसं इंडस वॉटर ट्रीटी, आपण हे जे आता नवीन डॅम्स करायचं ठरवलेलं आहे, कारण आपल्याला स्वतःला त्या ज्या 5 नद्या आहेत त्याच्यापैकी 3 नद्यांवरती आपण काही जे पर्सेंटेज पाणी आहे ते वापरू शकतो, पण ते आपण वापरत नाही, आपण सोडतो. आणि बाकीच्या 2 नद्या तर आपण नक्कीच, जे सतलज आणि रावी, तर आपण वापरू शकतो, पण ते सुद्धा आपण त्यात खूप असे उदार आहोत. त्यामुळे आता एक नवीन विचार आहे की आपण डॅम्स केले पाहिजेत, आपलंच पाणी आपण वापरलं पाहिजे. कारण आता पाणी इज बिकमिंग अ न्यू वेपन इन अ वे. की आता तुम्ही टर्की, सिरियामध्ये बघितलं किंवा अजूनही इव्हन चायना कसं वापरते, नॉट ओनली अगेन्स्ट ब्रह्मपुत्र, पण इव्हन साऊथ ईस्ट एशियामध्ये कंबोडियाबद्दल, व्हिएटनामबद्दल त्यांच्या नद्यांवरती सगळे डॅम बांधून सगळ्यांना ते ड्राय करतात. आणि त्यामुळे अर्थात हफीज सईद म्हणतो की आयदर वॉटर विल फ्लो ऑर ब्लड विल फ्लो, अशा तऱ्हेची धमकी देणार होता. आता जेव्हा जेव्हा सॉरी इम्रान खान असं एका तऱ्हेने बोलत असतो की नया पाकिस्तान, पण नया पाकिस्तान नुसतं बोलायला आहे, पण अजिबात तो ह्याच्याबद्दल करत नाहीये. आणि तो भारताचं कसे तुकडे होईल त्याच्यासाठी त्याचं वरचं हे बघा. We should exploit the fault lines of religion and caste to weaken India. तो आपले जे काय आपले वीकनेस आहेत भारताचे, ते त्याच्यावरती ते म्हणतात तुम्ही त्याच्यावरती सगळ्यांनी प्रयत्न करा आणि त्यांना अजूनही तोडा. म्हणजे जे ब्रिटिशांनी केलं डिव्हाइड अँड रूल, तशा तऱ्हेची त्याची पॉलिसी तो ट्राय करतोय. आणि त्यामुळे आपण जेव्हा बघतो की काही त्याच्यात लोकांना आमिष मिळून त्याच्यामध्ये ते त्यांना आयदर मदत करतात किंवा काही सरकार विरोधी बोलून काही अशा गोष्टी करतात, त्यावेळेला आपलंच नुकसान होतं. आता तोच जो मुस्लिम पाकिस्तान मुस्लिमांच्या बद्दल एवढा पुळका आहे, बोलतो, तर चायनामध्ये जे युगेर मुस्लिमांवर इतके हाल होत त्याच्याबद्दल गपचूप आहे, कोणी बोलत नाही. आणि ते खरं टर्किश ओरिजिनचे, पण इव्हन टर्की बोलत नाही. आणि त्यामुळे एकीकडे असं बोलायचं अगदी की मुस्लिमांची खूप कीव असल्यासारखं आणि भारतीय मुस्लिमांच्या बद्दल अगदी काहीतरी बोलायचं, जे खरं नाहीच आहे. पण इथे मात्र तो मात्र अगदी गपचूप आहे, कारण त्याला माहिती आहे चीन त्याचं एकदम बंद करून टाकेल सगळं. आणि ही मुद्दामून मी चाणक्याबद्दल का म्हणतोय, तर त्यांनी एक मंडल थेअरी खूप वाचण्यासारखी आहे. म्हणजे जेव्हा चाणक्याने सांगितलं की तुमचा शेजारचा जो देश असतो तो नॉर्मली तुमच्या विरुद्ध असतो, काही कारण असतात. मग तिथे पाण्याचं म्हणलं तसं असेल किंवा कुठून तिकडून काही लोक आतमध्ये येत असतात, जसं आपण ऐकतो काय काय रेफ्युजीज येतात, रोहिंग्याज असतील किंवा अजून कुठले असतील. तर त्यामुळे काही ना काहीतरी त्याच्यामध्ये 2 देशांमध्ये फ्रिक्शन असतं. पण तेच त्याच्या पलीकडचा देश असतो तुमचा मित्र असतो. म्हणजे आता थोडक्यात बघायचं झालं तर इंडिया पाकिस्तानच्या विरुद्ध आपलं चालू असतं, पण ते आपण अफगाणिस्तान बरोबर आपले चांगले मैत्री आहे. तर चीन ह्या मंडल थेअरीवरनी भाग घेऊन तो म्हणतो की आता आपण भारताला कसं हे करायचं, त्याला खाली आणण्यासाठी काय करायचं, तर भारताचा जो शत्रू आहे त्याला आपण मित्र बनवायचं. म्हणून आज आपण बघतो की भारतच्या विरुद्ध पाकिस्तान आणि चीन हे दोघं मिळून सगळ्या कामगिरी करतायत. आणि त्यामुळे आता मी चीनकडे वळतो. माहिती आहे आपल्याला की आता लडाख स्टँड ऑफ चाललेला आहे आणि अर्थात गलवानमध्ये तुम्ही बघा की कर्नल त्या सगळ्यांनी इतकं हे केलं, तिथे शौर्य दाखवलं. आणि एक प्रकारे आपण तिथे परत जे अशी हाईट असतात सदन, मी तुम्हाला पँगॉंग लेक दाखवलंय, तिथे आपण हाईट्स घेतल्या आणि त्यामुळे चीनला
आपण एका दृष्टीने त्यांच्यावरती शह झाला आणि त्यामुळे ते गपचूप आता पीसच्या म्हणजे ऍटलिस्ट बोलायला सुरुवात केलेली आहे. नाहीतर चायना आजकाल एक उलट झालेलं आहे. म्हणजे चायना आणि भारत अशी इनिशियल मैत्री एवढ्यासाठी होती की दोघांच्या वरती परकीयांचं आक्रमण होतं. म्हणजे ब्रिटिश असतील किंवा इव्हन चीनमध्ये सुद्धा ब्रिटिश होते, त्याने ओपियम वॉर वगैरे सगळं केलेलं होतं. पण आज चायना स्वतः एक प्रकारचा साम्राज्यवादी झालेला आहे. तो सगळ्या देशांमधनं जाऊन स्वतःच बळकवण्याचा प्रयत्न करतोय. मग ते मंगोलिया असेल, इकडे तिबेट तर आहेतच, सिंकियांग आहे, तो इव्हन कझाकिस्तानला म्हणतो की ते आमचा आधी पूर्वीचं हे होतं. असं तुम्ही पूर्व मागे जात बसलात तर किती तुम्ही देश असे घेणार. आणि त्यामुळे ते आता आपलं इंडियन एअरफोर्स सुद्धा मुद्दाहून खालती चित्र दाखवलंय तुम्हाला की ते आपलं इंडियन एअरफोर्स तिथे आम्ही सतर्क आहोत. जे मागच्या वेळेला 62 मध्ये आपण वापरलं नाही इंडियन एअरफोर्स, पण ह्या वेळेला मात्र जर काही जरूर पडली तर इंडियन एअरफोर्स नक्की वापरलं जाईल आणि त्यासाठी आम्हीच ट्रेनिंग चालू असतं. आणि त्यासाठी रफाल आलेले आहेत, अगदी वेळेत आलेले आहेत. अर्थात अजूनही एक स्क्वॉडनी यायचं ते हशिमारामध्ये, म्हणजे ते सुद्धा चायनाच्या बॉर्डरला असेल. एक आता अंबालामध्ये आणि आपण बघितलंच त्याचं इंडक्शन. अशा तऱ्हेने एक खूप चांगलं विमान आपल्या भारतामध्ये आलेलं आहे. आणि हे चायनाचा म्हणलं तसं जो विस्तारवाद चाललेला आहे सगळीकडे, त्याला काही ना काहीतरी करून भारतावरती, मग त्याला म्यानमारमध्ये, बांगलादेशमध्ये सगळीकडे अशा तऱ्हेचे जाळं हे करून करायचं आहे. आणि अर्थात तो पाकिस्तान मधला जो एक ज्याला वन बेल्ट वन मधील पार्ट ऑफ इट इज सीपी, म्हणजे त्याला कॉरिडॉर म्हणतो आपण, इकॉनॉमिक कॉरिडॉर, जो म्हणलं तसं सियाचीनच्या जवळ काराकोरम हायवे जो दिसतो आपल्याला, तिथून जाऊन ऑल द वे टू ग्वादार पोर्ट जे आहे ते ऍक्च्युली आहे यांच्या जो पाकिस्तानच्या एकदम वेस्ट कोस्टला, आणि तिथून ओमान अगदी जवळ आहे, इराण जवळ आहे. आणि त्यामुळे त्यांना तिथून जे ऑइल आहे ते या रूटनी ऑल द वे काश्गरला न्यायचं आहे. अर्थात बलुचिस्तानमध्ये ग्वादार असल्यामुळे इथे त्यांना खूप त्रास होतोय आणि त्यासाठी ते कॅन यू इमॅजिन पाकिस्तान आर्मी त्यांना पोलिसच्या सारखी मदत करतात. आणि या सगळ्या या बलुचिस्तानचे आहेत, बलुचिस्तान फ्रीडम पार्टी वगैरे जे आहेत, त्यांना सगळ्यांच्या वरती आक्रमण करतात. हे ग्वादार पोर्ट चायना तयार करते. आणि हे शाहबार पोर्ट, आता हे शाहबार पोर्ट ग्वादार पोर्टच्या अगदी जवळ आहे इराणमध्ये. तुम्ही बघाल आता हा मॅपमध्ये, हे इराणमध्ये. तर आपल्या पंतप्रधानांनी काय केलं की इराण बरोबरती आपण दोस्ती केलेली आहे, खूप पूर्वीपासूनची दोस्ती आपली. ते शाहबार आपण बंदर आता आपण तयार केलं आणि इराण आपण आता एक नवीन रोड जो शाहबार, झारगंद, देलाराम अफगाणिस्तानमध्ये जाण्यासाठी, कारण पाकिस्तान आपल्याला रोडनी अलाव करत नाहीये, फक्त विमानाने जायचं, त्यामुळे जास्त कार्गो जात नाही. पण आता आपण मुंबईहून वगैरे शाहबारला गोष्टी पाठवू शकतो. आणि मी मुद्दामून मुंबईला गेलो होतो, कारण तिथे जे अफगाणिस्तानचे जे तिथे डेप्युटी कमिशनर आहेत, डेप्युटी अम्बॅसेडर आहेत, कॉन्सल जनरल, ते असे मुद्दामून तो एक सेरेमनी होती. पहिलं जे शिप लोडेड असं गहू आणि तांदूळ अशा सगळ्या गोष्टी शाहबारला गेलं, त्यावेळेला मी पण तिथे गेलो होतो मुद्दामून. अशा तऱ्हेने आपला आता एक चांगला एक वेगळा मार्ग आपण अफगाणिस्तानसाठी काढलेला आहे. आणि त्यामुळे म्हणलं तसं आता जेव्हा बॉर्डर्स म्हणतो आपण, हे जशी आता दाखवली की आपली एक सीमा आहे, पण त्याच्या पलीकडे सुद्धा परिसीमा ज्याला, किंवा त्याला मी नेहमी म्हणत असतो की फ्रॉन्टियर्स. नुसतं बॉर्डरवरती लक्ष देण्याचं नसतं, तर फ्रॉन्टियर फार महत्वाचे असतात. कारण फ्रॉन्टियर जरी ती अशी मॅपवर दिसत नसली तरी त्याच्या मधली जी जागा आहे, म्हणजे बॉर्डर आणि फ्रॉन्टियर मधली, त्याच्यामध्ये आपला जास्तीत जास्त इन्फ्लुअन्स कसा वाढवायचा आणि त्याच्यामध्ये आपली ताकद पण दिसली पाहिजे. त्यामुळे अशी ताकद आपण आता वाढवलेली आहे. म्हणजे नुसतंच ताकद म्हणजे शस्त्रच नाही, पण त्याच्याच बरोबर आपला व्यापार, आपलं कल्चर, आपल्या सगळ्या गोष्टी आपण या सगळ्या परिसरात देतो. पूर्वी कल्चरल फ्रॉन्टियर साऊथ ईस्ट एशियामध्ये, त्याचप्रमाणे वेस्ट एशियामध्ये, त्याचप्रमाणे सेंट्रल एशियामध्ये, अशा तऱ्हेने आपण सगळीकडे आज भारत एक पुन्हा म्हणतात तसं की वसुदैव कुटुंबकम जे म्हणतात, अशा तऱ्हेने पुन्हा एकदा भारत संबंध जगामध्ये आज प्रसिद्ध आहे. सगळ्यांना आज आपण व्हॅक्सिन वापर देतो. कित्येक जे असे गरीब देश आहेत त्यांना सुद्धा आपण देतो. मला वाटतं 88 देशांना आपण आज व्हॅक्सिन पुरवतो. अशा तऱ्हेचं आपलं एक एक्सटेंडेड नेबरहूड आपण ज्याला म्हणू ते आहे. आणि त्याच्यासाठी अर्थातच
आता ही कित्येक आपण विमानांच्यासाठी जे काय काय बाकी गोष्टी लागतात ज्याला एरोस्टॅट म्हणतात, म्हणजे हे असे वरती बलून्स असतात, ती तरंगतात साधारणपणे 15-20 हजार फुटावरती, त्याच्यावरती रेडार्स असतात, त्यामुळे तुम्हाला जास्त दिसतं. आता हे जे आहे ते एअर टू एअर रिफ्युलिंग आपल्याकडे आहे. आता हे पुण्यामधलंच सुखोई 30 जे विमान ते, आणि हे जे दिसतंय तुम्हाला मोठं विमान ते त्याच्यामधनं इंधन जातं. म्हणजे आता पूर्वी कसं असायचं, विमानांना ही सोय नसल्यामुळे एका पर्टिक्युलर जास्तीत जास्त 45 मिनिटं 1 तास किंवा 1.5 तासानंतर विमानानं जमिनीवरती उतरून पुन्हा एकदा रिफ्युल करून पुन्हा जायला लागायचं. आता तसं नाही, आता हे इंधन कंटिन्युअसली देऊ शकतं आणि त्यामुळे आम्ही आमचे सुखोईमधले पायलट एका पॉकेटमध्ये चॉकलेट्स, एका पॉकेटमध्ये पाण्याची बॉटल घेऊन 13.5 तास 14 तास फ्लाइंग केलेलं आहे. म्हणजे पुण्याहून अंदमान निकोबारला जाऊन परत अशा तऱ्हेचं आपलं आता झालेलं आहे. अमेरिकेला जेव्हा आम्ही सुखोई पाठवली होती तेव्हा फक्त मध्ये हॉल्ट घेतले होते आणि ते अमेरिकेला जाऊन त्यांनी एक्सरसाइज केला होता. अशा तऱ्हेची आपली क्षमता झालेली आहे. त्यामुळे मी सुद्धा पुण्यामध्ये असलेल्या लोकांना सांगत असतो की पुणे आता एक फ्रंटलाईन एअरफील्ड झालेलं आहे. एक तर खूप आतमध्ये आहे, पण पुण्याहून असं एअर टू एअर रिफ्युलिंग करून आपण 3.5 किंवा 3-3.5 तासामध्ये कुठल्याही टार्गेटवरती आपण हल्ला करू शकतो. आणि हे अग्नी ह्या मिसाईलच्या ह्याच्यामध्ये माझा सहभाग होता आणि त्यामुळे जेव्हा व्हीलर आयलंड ह्याला म्हणतात, पण म्हणजे ओरिसाच्या कोस्टला आहे, पण आता अर्थात व्हीलर आयलंडचं नाव आपण बदललेलं आहे. त्यांना आता आपण अब्दुल कलाम म्हणून त्या आयलंडचं नाव आहे. आणि तिथून अग्नी जेव्हा त्याचं आपण पहिल्यांदा परीक्षण केलं त्यावेळेला मी होतो. आम्ही सगळ्यांनी मग सक्सेसफुल झाल्यावर मिठ्या मारल्या एकमेकाला, कारण त्याची खूप क्षमता आहे. अग्नी 5,000 किलोमीटर म्हणतो आपण, पण खरं पाहिलं तर ते अजूनही जाऊ शकतं. बघा तुम्ही त्याचं कुठपर्यंत ते जाऊ शकतं. म्हणजे अग्नी 2,000 किलोमीटर तुम्ही बघाल. नंतर हे जे नंतरचं आहे बेजिंग, हे सगळ्या गोष्टी आपण कव्हर करू शकतो. अर्थात आपण कुठली नावं घेत नाही, पण त्यामुळे अग्नी आपण ह्याच्याही पुढे करू शकतो. आपल्याकडे ह्या सगळ्या गोष्टीची आता टेक्नॉलॉजी आहे. आपलं इस्रो आणि DRDO खूप चांगलं काम या बाबतीमध्ये करतायत. आणि त्याचप्रमाणे इस्रोचं मी म्हटलं तसं चंद्रयान, मंगलयान पहिल्यांदाच सक्सेसफुल असं मंगलयान कित्येक देश करू नाही शकले. इवन चायना करू नाही शकलं, पण आपलं मंगलयान पहिल्याच झटक्याला जाऊन मंगळावरती उतरलं. अशा तऱ्हेने आपलं एक चांगला इस्रोचा प्रवास आहे. आणि गगन जी एक आपली स्वतःची नॅव्हिगेशन सिस्टीम आहे, म्हणजे जसं GPS आपण वापरतो, कारमधनं वापरतो, सगळीकडे वापरतो आजकाल, आपल्या साध्या मोबाईलमधनं मॅपमध्ये वापरतो, पण आता आपली स्वतःची आपण सॅटेलाइट्स केलेले आहेत, त्यामुळे अॅक्युरसी खूप वाढलेली आहे आणि ती आपण आता भारतामध्ये गगन म्हणून वापरतो आहोत. आणि मग आपण इस्रोचे मुद्दामून काही लागतात जे म्हणून आम्हाला काही स्पेसिफिक कम्युनिकेशनसाठी, इमेजिंगसाठी, म्हणजे काही फोटो काढण्यासाठी वगैरे अँग्री बर्ड म्हणून इंडियन एअरफोर्ससाठी एक स्पेशल सॅटेलाइट, आणि रोहिणी म्हणून इंडियन नेव्हीसाठी सॅटेलाइट जो साधारणपणे इंडियन ओशनमध्ये आहे. तर अशा तऱ्हेचे सॅटेलाइट सुद्धा वापरलेले आहेत. आणि अर्थातच आपण अजून एक गोष्ट दाखवू शकलो, कारण तुम्हाला माहिती आहे की चायनानी त्यांचा स्वतःचा एक सॅटेलाइट तोडला होता आणि त्याच्या अर्थात खूप डेब्री झाल्या. अमेरिकेने पण पाठवला होता, पण आपल्याला सुद्धा ती क्षमता आहे, आपण मुद्दामून दाखवलं. अर्थात आपण तो खूप म्हणजे त्याला लो ऑर्बिट म्हणतात, म्हणजे तसं जवळ असताना आपण तो आपला उडवला आणि त्यामुळे झालं काय की जास्त डेब्री झाल्या नाहीत आणि अॅक्युरसी इतकी झाली. ती सुद्धा तुम्ही आता फिल्म मध्ये बघाल की इतक्या छान रीतीने ते आपण अॅक्युरेटली करू शकलो. फार म्हणजे फार महत्वाची अशी एक भूमिका आहे याच्यामध्ये. तुम्ही इमॅजिन करा, बे ऑफ बंगालमध्ये एका पर्टिक्युलर जागी त्याला सॅटेलाइटला उडवायला पाहिजे, कारण ते जमिनीवर त्याचे तुकडे पडले नाही पाहिजेत, फक्त समुद्रात पडले पाहिजेत. त्यामुळे किती अॅक्युरसी पाहिजे, अशा तऱ्हेने आपण ते दाखवू शकलो की आपल्याकडे ही क्षमता पण आहे. आणि अशा तऱ्हेने आपण बॅलिस्टिक मिसाईल डिफेन्स आहे. आणि आजकाल जो महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे सायबर सिक्युरिटी. आणि त्याच्यासाठी नुकतंच आता आपण नवीन धोरण त्याच्यामध्ये आताच जाहीर करण्यात आलेलं आहे, कारण आता हे म्हणलं तसं चिपनी जरी आपल्या इंटरनेट आणि खूप चांगल्या गोष्टी होत आहेत, पण त्याचबरोबर त्याच्यावरती हल्ले होतात आणि मग त्यामुळे जो सायबर वॉरफेअर होतं आणि त्याचा म्हणजे खूप प्रकारे आपल्याला त्याचं नुकसानही होऊ शकतं. इलेक्ट्रिसिटीचं मध्ये आपण ऐकलं, कम्प्लीट इलेक्ट्रिसिटी जेव्हा मुंबईची गेली होती त्यावेळेला कुठला सायबर अटॅक झाला का. त्यामुळे हा एक महत्वाचा मुद्दा आज सगळ्यांच्या समोर आहे.
आणि मी म्हणेन की आता जे यंगस्टर्स आहेत जे IT सेक्टरमध्ये, त्यांनी ह्याच्यावरती खूप चांगला अभ्यास केला पाहिजे आणि अशा तऱ्हेचे हल्ले परतवले पाहिजेत. उलट आपण दुसऱ्यांना जेरीला आणलं पाहिजे. आणि हे ऑपरेशन ऑर्चर्ड मी मुद्दामून सांगत असतो, हे इस्रायलने सप्टेंबर 2007 मध्ये काय केलं, तर नॉर्थ सिरियामध्ये म्हणजे नॉर्दर्न कोरिया, जे नॉर्थ कोरिया आहे, त्यांच्या मदतीने एक न्यूक्लिअर रिॲक्टर ते बांधत होते. आणि इस्रायलला ते कळलेलं होतं की थोड्या दिवसांनी हा प्रॉब्लेम होणार. मग त्यांनी काय केलं, त्यांनी एक ड्रोन, म्हणजे ज्याला पायलट नसतो तसं, ते एक सिरियामध्ये पाठवलं आणि त्याच्यामधनं इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर आणि सायबर वॉरफेअर करून त्यांनी असं दाखवलं की जसं काही कोणी आलंच नाही आतमध्ये. त्यामुळे त्याचे रडार बघत होते तिथले, त्यांना वाटलं की कोणी आतमध्ये नाहीच आहे. पण ऍक्च्युली खरं पाहिलं तर तो रेडारचा सीन होता, तो ब्लँकच होता. आणि तुम्ही बघाल की फक्त 10 मिनिटांमध्ये 12 विमानांनी येऊन त्याचे न्यूक्लिअर रिॲक्टर होता तो उद्ध्वस्त केला. अशा तऱ्हेची क्षमता सुद्धा फार महत्वाची असते. आणि म्हणून मी थोडंसं बोलतोय ते म्हणजे आपल्या भारताने आता आपण आत्मनिर्भर होण्यासाठी, आणि ऑनरेबल डॉक्टर अब्दुल कलामांनी म्हणलेलं आहे की आपल्याला जर इंडिपेंडंट विदेश नीती हवी असली तर आपण स्वतः सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. आपण कारगिलमध्ये बघितलं होतं, कित्येक गोष्टी आम्हाला खूप महाग बाहेरून विकत घ्यायला लागल्या. कालचीच एक चांगली बातमी आहे की जवळजवळ 33% आपण बाहेरचा इम्पोर्ट आता कमी केलेला आहे. आणि त्यामुळे जास्तीत जास्त आत्मनिर्भरतेकडे आपण जाण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि त्याच्यासाठी मेक इन इंडिया असं चालू आहे. आपण पूर्वी एक विमान केलं होतं, हे माझ्या घराच्या समोर कमला नेहरू पार्कमध्ये त्याचं आहे, त्याला HF-24 मारुत म्हणायचं. त्याचं इंजिन मात्र होणार होतं इजिप्तमध्ये. मी इजिप्तमध्ये 3.5 वर्ष होतो आपल्या एम्बसीमध्ये, आणि तिथे जायचो त्या हलवान फॅक्टरीमध्ये, पण ते काही इंजिन बनवू शकले नाहीत. फायनली मग आपण एक नॅटची 2 इंजिन लावली. पण हे विमान जरी कातरच्या युद्धामध्ये त्यांनी भाग घेतला, पण ते तसं खूप जड होतं आणि विमानाचा थ्रस्ट जो लागतो इंजिनचा, तो कमी पडला. आणि त्यामुळे 101 विमानं जरी तयार झाली, पण त्यानंतर आपण बंद केली. पण सांगायचा मुद्दा असा होता की आपण त्याच्यानंतर असं कंटिन्यू केलं नाही. त्याच्यानंतर खूप वेळ, जवळजवळ 20-22 वर्ष घेतली बिफोर आपण दुसरं विमान तयार करण्यासाठी म्हणून. नाही तर आपण मध्ये मध्ये ट्रेनर्स तयार केली. मी तर कित्येकदा म्हणायचो की आपण जर फक्त ट्रेनर्सच करत राहिलो असतो तर आज संबंध जगामध्ये आपण ट्रेनर्स हे पाहता, HD-2 होतं, HJ-16, सूर्यकिरण, IJT, आपण ट्रेनर्सच मार्केट आपण संबंध जगामधलं घेतलं असतं. पण आपण सगळीकडेच काहीतरी करायचं कारण आपल्याशी एनर्जी त्यामुळे अशी इकडे तिकडे झाली. आणि अर्थात तेजस आता आलेलं आहे. एअरफोर्सनी खूप मोठी त्याला डिमांड दिलेली आहे. अर्थात प्रोडक्शन अजून कमी आहे, पण कोइंबतूरमध्ये नवीन फॅक्टरी होतीये, पण त्याला रेट वाढवायला पाहिजे. कारण तुम्हाला जर एक्सपोर्ट करायचा झाला वगैरे तर तुम्ही वर्षाला 30-40 विमानं करून नाही फायदा होणार. आणि त्यामुळे त्याचं इंजिन सुद्धा आपल्याला बदलायला लागते, कारण इंजिन अजून भारतामध्ये बनत नाही. कावेरी इंजिन नाही बनत आहे, आपल्याला अमेरिकन इंजिन घ्यायला लागते. पण हळूहळू गोष्टी होत आहेत. आणि आपण जो एक नवीन विमान जे करायचं म्हणतोय ते एमका, आणि जे रफेल जे आलेलं आहे ते आता आपण फ्रेंचच्या सहाय्याने एमका, ज्याला म्हणजे मीडियम कॉम्बॅट एअरक्राफ्ट ज्याला आपण म्हणतो, जे डावीकडे दाखवलेलं आहे, ते आपण करणार आहोत, ऍडव्हान्स मीडियम कॉम्बॅट एअरक्राफ्ट. आणि अशा तऱ्हेने आपण बऱ्याच गोष्टी पुढे जात आहेत. ह्या काही काही चांगल्या सिस्टम्स काढलेल्या आहेत. रोहिणी रेडार, आपण रेडारमध्ये खूप चांगले आहोत. हे नेत्रा UAV जे उजवीकडे दाखवले बद्रीनाथ टेम्पलच्या तिथे, हे खरं पाहिलं तर पुण्यामध्ये आपल्या आळंदी रोडवरती जी DRDO फॅक्टरी, त्यांनी IIT मुंबईच्या मुलांना प्रोत्साहन देऊन हे नेत्रा UAV तयार झालं. आणि ते आता आयडिया फोर्ज म्हणून कंपनी आहे, आणि ते 3 स्टुडंट आता त्यांची खूप मोठी तऱ्हेने फॅक्टरी होती. आत्ताच त्यांना जवळजवळ काहीतरी 800 कोटीची ऑर्डर मिळाली. आणि तसंच ब्राह्मोस आपण आता फिलिपाईन्सला पण एक्सपोर्ट करणार आहोत. हे खूप चांगलं क्रूज मिसाईल आहे, आकाश मिसाईल. मी त्याच्यामध्ये खूप मोठा माझा सहभाग होता, त्यामुळे मी नेहमी म्हणत असतो की आमच्या नातवाचं नाव पण मी आकाश मुद्दामून ठेवलं, कारण आकाश मिसाईल आता आपलं स्वतःचं एक चांगल्या तऱ्हेने दुसऱ्यांची विमानं पाडण्यासाठी म्हणून सरफेस टू एअर ज्याला म्हणतात, असं चांगलं मिसाईल झालेलं आहे. अशा तऱ्हेने आपण जातो. हे नेत्रा UAV, आपण 3 इडियट पिक्चर बघितलं, त्याच्यामध्ये त्याची झलक आपल्याला दिसेल. आणि आता नुकतंच जे वॉर झालं, म्हणजे अझरबैजान अर्मेनियामध्ये, त्याच्यामध्ये खूप ड्रोन्स वापरली गेली. आणि ज्याला कामिकाझे, म्हणजे हा जो जॅपनीज वर्ड आहे, किंवा सुसाईड ड्रोन्स, म्हणजे ते येतात आणि ते परत जातच नाही, तिथेच त्यांच्यामधनं अटॅक करतात. पण आपण आता सुद्धा इंडियामध्ये करतो. ते डावीकडचं खालचं चित्र इंडियाचं आहे, आणि उजवीकडे आर्मी डेची जी परेड झाली त्याच्यामध्ये मुद्दामून आपल्या हा दाखवण्यात आला की आपल्याकडे अशी क्षमता आहे म्हणून.
अशा तऱ्हेने असं वॉरफेअर बदलत चाललेलं आहे आणि त्याप्रमाणे आपण बदलतो आहोत. आपण हेलिकॉप्टर्स बनवतो चांगली. आता हे अटॅक हेलिकॉप्टर बनवलेले आहे. काही आपण अमेरिकेतनं गोष्टी घेतलेल्या आहेत, ज्यामुळे आपण इकडून तिकडे सगळ्या गोष्टी नेऊ शकतो. जे C-17 ग्लोब मास्टर आहे, ते म्हणजे खूप मोठ्या प्रमाणात सामुग्री एका थिएटरहून दुसऱ्या थिएटर, म्हणजे समजा ईस्ट म्हणजे आसाम वगैरेच्या साईडनी एकदम आपल्याला जरी राजस्थानमध्ये आणायचं झालं तरी एका झटक्यामध्ये आणू शकतो. अशा तऱ्हेने आहे. आणि मग रशियातनं आपण हे S-400 घेतो. अर्थात अमेरिका तर आपल्यावर दबाव आणते की तुम्ही नाही घेतलं पाहिजे, पण आपण एक चांगल्या तऱ्हेने आपली विदेश नीती ठेवलेली आहे. रशियाबरोबर आपले चांगले संबंध आहेत आणि त्यामुळे पुढच्या वर्षी आपल्याला हे मिळेल. राजनाथ सिंग जाऊन आले होते आणि त्याने डिफेन्स मिनिस्टर वरती बोललेले होते. आपली विक्रांत सुद्धा अजून 2 वर्षांनी पुढे येते आहे. हे मुद्दाहून मी का दाखवतो, तर जसं मी दाखवलं की आपल्याला जेव्हा मुंबईचा हल्ला झाला त्यावेळेला आपल्याला काय करता येईल, तर हे इस्रायलने केलेलं आहे. हेलिकॉप्टरचे वरचे पंखे असतात. तुम्ही जर समजा बिल्डिंगच्या मधनं गेला तर पंखे जर सिमेंटच्या कॉन्क्रीट भिंतीला लागले तुटतात. पण हे जे विमान आता जे दाखवलंय त्याला पंखे नाही आहेत. त्याला ते आतमध्येच त्यांनी असं एक प्रकारचं मशिनरी बनवली आहे, ज्यामुळे ते उडू शकतं, पण त्याला पंखे नाही आहेत. आणि त्यातून ते काय करतात, त्याला कॅमेरे आणि त्याच्यात शस्त्र असल्यामुळे समजा जर कसाब टाईपचा माणूस आतमध्ये आला तर त्याला आपण नुसतंच पकडू आणि त्याला वरतून गोळीबार सुद्धा करू. मी एक थोडंसं सिव्हिल एव्हिएशन बद्दल का बोलतोय, तर हा एक फार महत्वाचा मुद्दा आहे. आज संबंध जगामध्ये आपण 3ऱ्या रँकवरती आहोत सिव्हिल एव्हिएशनच्या. म्हणजे आपलं इतकं वाढतंय सिव्हिल एव्हिएशन, इतक्या सगळ्या कंपन्या आहेत आणि त्या इतक्या मोठ्या प्रमाणात ऑर्डर्स देत आहेत बोईंगला, एअरबसला, पण आपण स्वतः तयार करत नाही आहोत. मला एक चांगलं वाटतं, जेव्हा पर्रिकर रक्षा मंत्री होते त्यावेळेला मला एका कमिटीचा अध्यक्ष बनवलं होतं, ज्याच्यामध्ये पहिल्यांदा आपण HAL नाव देते तर टाटाला एअरबस बरोबर एक पार्टनरशिपमध्ये विमान तयार करायचं दिलेलं आहे. ते त्याच्यामुळे आपण काही प्रमाणात का होईना नंतर सिव्हिल एव्हिएशनची जी छोटी विमानं आहेत ती एका वेळेस भारतामध्ये करू शकू अशी माझी खात्री आहे आणि आम्ही तसे रेकमेंडेशन त्या मीटिंगमध्ये केलेले आहेत. आणि याचं कारण मी का त्याच्यामध्ये होतो इन्व्हॉल्व, तर जेव्हा मँगलोरमध्ये मे 2010 मध्ये ऍक्सिडेंट झाला एअर इंडिया एक्सप्रेसचा, त्याच्यामध्ये 158 लोक गेले आणि सगळे क्रू गेले आणि मी त्याचा अध्यक्ष होतो त्या कमिटीचा. आणि त्याच्यामध्ये असं दिसून आलं की मगाशी मी आमच्या मिराजचं अटॅकच्या बद्दल म्हणलं तसं हे जे विमान दुबईहून मँगलोरला परत येत होतं त्यावेळेला तो जो पायलट होता, कॅप्टन होता, ग्लुसिका म्हणून, सर्बियाचा होता. त्याला बहुतेक खोकला असेल, काही असेल, कारण तो खोकत पण होता. पण तो कितीतरी जवळजवळ 1.5 तास झोपला होता. आणि को पायलट जरी जागा होता तरी सुद्धा ते एकमेकाशी फारसं बोलत नव्हते. आणि त्यामुळे जेव्हा सर्वात शेवटी तो विमान उतरायच्या वेळेला ज्या वेळेला जागा झाला आणि तो म्हणला की ठीक आहे आता आय विल लँड द एअरक्राफ्ट, आणि हे समोर तुम्हाला मँगलोरचा रनवे दिसतोय आणि विमान जेव्हा ते जे खालती येलो जो बँड आहे त्याला ILS म्हणतात, म्हणजे इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टीम, खरं त्याच्यावरती असायला पाहिजे. पण तुम्ही जेव्हा फिल्म बघाला तर ही ॲनिमेटेड फिल्म आहे. मी ते जो DFDR म्हणजे जे ब्लॅक बॉक्स म्हणतात, खरं ती ऑरेंज कलरची असते, ती आम्ही जेव्हा बघितली आणि त्याच्यातनं सगळे त्याच्यातनं ही ॲनिमेटेड फिल्म तयार केलेली आहे. आणि तुम्ही बघाल की त्याचं इतकं स्पीड जास्त होतं की 8000 फूट खरं पाहिलं तर रनवे असताना तो 4000 फुटावरती उतरला, ते सुद्धा हाय स्पीडमध्ये. आणि नंतर ब्रेकिंग ठीक केलं नाही आणि नंतर सर्वात शेवटी तो पुन्हा एकदा त्यांनी ट्राय केलं की आपण आता परत उडूयात, पण इट वॉज नॉट पॉसिबल. आणि त्यांनी पलीकडे जाऊन टक्कर मारली आणि ते खाईमध्ये पडले आणि अर्थात ते जण गेले. आणि त्यामुळे माझा संबंध आला सिव्हिल एव्हिएशनशी. आणि आज ह्या तिन्ही म्हणजे मिलिटरी, सिव्हिल एव्हिएशन आणि इस्रो हे जर एकत्र मिळून आपण एक अशी कमिटी बनवली ज्याला मी एरोस्पेस कमिशन म्हणतो, ते जर केलं तर मला वाटतं आपण कित्येक तऱ्हेने पुढे जाऊ शकू. कारण आपले जे सगळे SME सेक्टर आहेत, मिडल आणि स्मॉल सेक्टर ज्या सगळ्या कंपन्या आहेत, त्यांना खूप तऱ्हेची इंडस्ट्रियल ग्रोथ मिळेल, कित्येक जॉब्स मिळतील. आणि मला वाटतं एरोस्पेस कमिशन ही फार जरुरी आहे. आम्ही अर्थात भारतीय वायुसेना कित्येक डिझास्टर्समध्ये भाग घेतो.
काश्मीरमध्ये असेल, ओडिसामध्ये असेल किंवा कुठे ढगफुटी झाली उत्तराखंडमध्ये तिथे असेल, इव्हन भारताच्या बाहेर सुद्धा आम्ही जातो. जसं नेपाळमध्ये अर्थक्वेक झाला होता तेव्हा सुद्धा गेलो होतो, किंवा तुम्ही बाहेर द्यायला राहत म्हणतात, येमेनमध्ये जेव्हा झालं त्यावेळेला सुद्धा आमची विमानं हे रविकडची दिसत आहेत तिथून आणले आपण कित्येकाने. आपण आपलेच फक्त नाही आणले, बांगलादेशी आणले, श्रीलंकन आणले, अशा तऱ्हेचे आपण सगळ्यांना मदत केलेली आहे. एक लास्ट 2 मुद्दे म्हणजे आजकाल मीडिया फार महत्वाचा झालेला आहे. आणि नेपोलियन बोनापार्टने म्हणलेलं आहे की म्हणजे 1000 बायनेट्स म्हणजे जे रायफलच्या समोर लावलेले जे शुरे असतात ते मला परवडतील, पण 4 जे मला विरुद्ध असे न्यूजपेपर असेल ते नकोत. कारण मीडिया तुमचं कम्प्लीट तुमचं जे काय मनामध्ये कोणाच्या काही गोष्टी असतात त्याच्या विरुद्ध काही बोललं गेलं तर संबंध लोकांना त्याच्याबद्दलचं एक वेगळंच रूप दिसतं आणि त्याला परसेप्शन मॅनेजमेंट म्हणतात. आजकाल आपण टीव्ही बघतो, व्हॉट्सअप बघतो आणि त्यामुळे इतके परिणाम होतात त्याच्यावरती की खरं खोटं काय त्यातलं कळतच नाही. मग OTT प्लॅटफॉर्म असेल किंवा म्हणलं तसं व्हॉट्सअप असेल, कोणी इकडची तिकडचे पिक्चर पाठवतो, कोणी काही करतं, फोटो कॉपी करतं, फोटोशॉपिंग करतं आणि त्यामुळे सोशल मीडियामधनं मी सगळ्या एस्पेशली यंग मुलांना ज्यांना ऍडिक्ट झालेले आहेत, म्हणजे जसं सिगरेटचं किंवा दारूचं ऍडिक्शन असं तसं ऍडिक्शन झालेलं आहे. मग त्याच्यात पॉर्नोग्राफी पण येते आणि त्यापासून तुम्ही प्लीज जपून राहा. आणि त्यामुळे मी सगळ्यांना नेहमी रिक्वेस्ट करत असतो की सोशल मीडियापासून जपून राहा, कारण हा पाकिस्तानचा सुद्धा प्लॅन आहे. हा मी मगाशी मुद्दाहून फोटो दाखवला, त्या नवीन त्याचा जो ISPR जो इंटर सर्व्हिस पब्लिक रिलेशन, ते मुद्दामून अशा तऱ्हेचे व्हिडिओ दाखवतात. मग त्यात हे पण दाखवतात की भारतीय जवान कसे अन्नाला चांगलं नाही म्हणतात, मग त्यांचे कुठले तरी व्हिडिओ दाखवतात, कुठलं काही दाखवत राहतात की कसं तरी करून आपलं मोराल कमी करण्यासाठी. पण त्याच्यापासून आपण सावध राहिलं पाहिजेत, कारण आपण एक यंगेस्ट कंट्री आहोत. मागच्या वर्षी सर्व जगामध्ये सर्वात तरुण देश, आणि त्यामुळे आपली जी तरुण आहेत त्यांना आपण चांगल्या रीतीने गायडन्स दिलं, मार्गदर्शन केलं तर मला वाटतं की आपण एक चांगल्या तऱ्हेने एकमेकातली भांडणं विसरलं पाहिजेत. आणि त्यामुळेच हा जो स्टॅच्यू ऑफ युनिटी आहे, म्हणजे जे ब्रिटिशांनी केलं डिव्हाइड अँड रूल, ते आपण आता तशा तऱ्हेचं नाही झालं पाहिजे, एकत्र आलं पाहिजे. जसं आम्ही भारतीय सैन्यामध्ये नेहमी म्हणतो की आमची एकच रिलिजन आहे, एकच कास्ट आहे आणि ती म्हणजे इंडियन. आम्हाला दुसरं काही माहिती नाही. कारण कोण आता लडाखमध्ये 40,000 आहेत ते कोण आहेत? सगळे एक इंडियन आहेत. मग ते इकडचे असतील, अगदी मद्रासचे असतील, नाहीतर अजून मराठा असतील, तिथले राजस्थानी असतील, पण आज सगळेजण भारतासाठी म्हणून उभे आहेत. आणि मला सर्वात शेवटी ती एकच गोष्ट सांगावीशी वाटते जी मी स्वतः अनुभवलेली आहे. आणि कारगिलच्या युद्धामध्ये असेच जेव्हा वीरगतीला जातात जवान, तेव्हा त्यांच्या वीर पत्नी किंवा वीर मातांसाठी आमच्याकडे एक निधी गोळा केला जातो. तर त्यावेळेला मी आणि ब्रिगेडियर गुरुंग यांचा स्वतःचा मुलगा कारगिलच्या युद्धामध्ये वीरगतीला गेला. आम्हाला दोघांना एका रेल्वेच्या कार्यक्रमासाठी बोलवलं होतं आणि रेल्वेच्या जनरल मॅनेजरनी आम्हाला दोघांना 50,000 रुपयाचे चेक दिले. मी जेव्हा खाली येत होतो त्यावेळेला तिथे फाटक्या तुटक्या कपड्यामध्ये माणूस होता. ते रेल्वे जनरल मॅनेजर मला म्हणले की तुम्ही त्याला भेटाल का? म्हणलं जरूर भेटतो. मी त्याच्याकडे गेलो, म्हणलं आपको क्या चाहिए, क्या देना चाहते, क्या बोलना चाहते? तर त्याने मला थरथरत्या हाताने एक एन्व्हलप दिलं. म्हटलं क्या है, आपका नाम क्या है? त्यांनी काही सांगितलं नाही. मी त्या एन्व्हलप मध्ये उघडून बघितलं, त्याच्यामध्ये 3,000 रुपये होते. म्हणले क्या है? मग तो म्हणला, म्हणजे मला खरंच त्याचं अगदी म्हणजे मी घाबरून येतो कित्येकदा. तो म्हणला की मी ह्या रेल्वे स्टेशनचा भिकारी आहे आणि आम्ही सगळ्या भिकाऱ्यांनी मिळून 3,000 रुपये आपल्या देशासाठी दिले आहेत. हे देशप्रेम आणि हे सगळ्यांमध्ये आहे, पण आपण त्याला उभारी दिली पाहिजे. आणि त्यामुळे आपण एक सगळे एकत्र राहिलो, सगळा 130 कोटीचा भारत जर असा उभा राहिला तर मला वाटतं कुठलीही ताकद आपल्या विरुद्ध टिकू नाही शकणार. आणि म्हणूनच पॉवरफुल माइंड पाहिजे. चाणक्याने म्हणले नो वन कॅन डिफीट अ पॉवरफुल माइंड. मी सर्वात शेवटी एक म्हणत असतो की मी खूप आशावादी आहे. त्यामुळे an optimist invented an aircraft, pessimist a parachute. आणि त्यामुळे मी ह्या आशावादवरती माझं हे लेक्चर संपवतो. धन्यवाद. जय हिंद.